Praise the Lord. देवाला धन्यवाद. Once again, we have got this opportunity to come before God, परत एकदा आपल्याला ही संधी मिळाली देवासमोर यायची, that He may bless us, की देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा, that He may fulfill all our heart's desires. त्याने आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात. Her voice is not very good today, but she'll manage. It's there. बोलता बोलता उघडेल बघ. There is Lord here. Praise God. वचन बोल के वो खुल जाएगा. When the weight feels like forever. जेव्हा वजन कायमचं वजनदार वाटतं, No, when the waiting time. जेव्हा प्रतीक्षा वजनदार वाटते, When the wait feels like forever. जेव्हा प्रतीक्षा वजनदार वाटते किंवा असं वाटतं की वाट पाहायचं कायमचंच आहे का हे. Yes. We'll open our Bibles to Psalm 13 verse 1. स्तोत्र संहिता 13:1. How long, Lord, will you forget me forever? How long will you hide your face from me? स्तोत्र संहिता 13:1 मध्ये लिहिलेलं आहे, किती वेळ हे यहोवा तू मला सर्व काळपर्यंत विसरशील का? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवशील? Amen. आमेन. You know, waiting is one of the hardest tests of life, वाट बघणं जीवनातील एक अवघड अशी परीक्षा आहे, isn't it? है ना? Waiting is the hardest. वाट बघणं, वाट पाहायला लागणं एक अवघड परीक्षा आहे. Waiting for a job, नोकरीची वाट पाहणं, waiting for your boss to call you back, तुमच्या बॉसनी तुम्हाला परत बोलवायची वाट पाहणं, waiting for a breakthrough, काही नवीन सुरुवात मिळायची वाट पाहणं, waiting for healing, आरोग्याची वाट पाहणं, waiting for blessing, आशीर्वादाची वाट पाहणं, waiting for marriage, लग्नाची वाट पाहणं, waiting for finances to be released. पैसा मिळावा म्हणून वाट पाहणं. And sometimes it feels like it is forever. आणि कधी कधी वाटतं की हे वाट पाहणं कायमचं आहे का काय. And sometimes days when they turn into weeks and months. आणि कधी कधी हे दिवस जेव्हा आठवड्यांमध्ये आणि महिन्यांमध्ये बदलतात, And sometimes months into years. आणि महिने जेव्हा वर्षात बदलतात, Then that waiting becomes killing. मग ते वाट पाहणं ठार मारतं. Because you seem to say, I have prayed, but things are not moving. कारण मग तुम्ही जणू काय असं म्हणता की मी तर प्रार्थना केली होती तरी सुद्धा गोष्टी होत नाहीयेत. Unanswered prayers are the hardest to wait. उत्तर न मिळालेल्या प्रार्थना, त्याची वाट पाहणं फार अवघड. And then you start asking, मग तुम्ही विचारायला लागता, did God forget me? देव मला विसरला का काय? Did He lose my address? देवाला माझा पत्ता माहित नाहीये का काय? Did He forget my name? देव माझं नाव विसरला का? माझा पत्ता विसरला का? Or did He stop listening to me? का देवानी माझं ऐकणंच थांबवलंय? And that's what exactly David felt in Psalm 13. आणि स्तोत्र 13 मध्ये दाविदाला बरोबर असंच वाटलं. Now he was not an ordinary person. आता तो काही साधा माणूस नव्हता, He was a man after God's own heart. देवाच्या हृदयामागचा माणूस होता दावीद. And so if a person like David felt how long, आणि दाविदासारख्या माणसाला जर वाटायला लागलं की किती वेळ वाट बघायची, it's obvious that any one of us can feel the same. तर अर्थातच आपल्यातल्या कुणाला सुद्धा असं वाटू शकतं की किती वेळ वाट पाहायची. And he was an anointed king. आणि दावीद अभिषिक्त राजा होता. But then he spent years running for his life. मग त्याने वर्षोनवर्ष घालवली आपला जीव वाचवण्यात, पळण्यात. And this is the testimony of many characters in the Bible. बायबल मधल्या अनेक लोकांची ही साक्ष आहे. Even Hannah, हन्ना, she prayed for a child. हन्नेनी पण संतानासाठी प्रार्थना केली. Year after year she waited. वर्षोनवर्ष हन्नेनी वाट पाहिली. But yet तरी she would go to the temple at Shiloh. ती शिलोला मंदिरात जायची. Amen. आमेन. Means she never gave up. तिने हार नाही मानली, ती मंदिरात जात राहिली. Yes, it was hard. अवघड होतं, But even in that waiting time, पण त्या वाट पाहायच्या काळात सुद्धा she came to Shiloh temple. ती शिलोच्या मंदिरात आली. What about Joseph? योसेफाचं काय? Sitting in the prison, योसेफ तुरुंगात होता, waiting for freedom. वाट पाहत होता की त्याला आझादी मिळावी. It was not coming early. आझादी मिळेना, सुटका मिळेना. And the butler who promised आणि ज्या स्वयंपाकाने वचन दिलं होतं that he will
put his name before Pharaoh, की फारो समोर तो त्याचं नाव ठेवेल. he forgot for 2 years. 2 वर्ष तो विसरला. And so sometimes we feel whether God is really helping us. आणि मग कधी कधी आपल्याला पण असं वाटायला लागतं की देव मला मदत करतोय की नाही. Even the disciples, येशूंचे शिष्य सुद्धा they also waited त्यांनी पण वाट पाहिली. 3 days. 3 दिवस. On Good Friday, Jesus died, उत्तम शुक्रवारी येशू मरण पावले. and then they couldn't get any response from him or his whereabout. आणि मग त्यांना येशूंकडनं किंवा येशूंविषयी काही प्रतिसाद येईना, काही बातमी मिळेना, काही माहिती मिळेना. 3 long days. 3 लांब दिवस. And so what does it mean when the wait feels like forever? तर हे वाट पाहणं जेव्हा आपल्याला असं वाटतं की कायमचंच झालंय का काय, तेव्हा काय. See, the delay became very heavy for all of them. उशीर त्यांच्या सगळ्यांसाठी फार जड झाला. And so we too, आपण सुद्धा when we wait for something जेव्हा काही गोष्टींची वाट पाहतो and when we don't get it, आणि आपल्याला त्या गोष्टी मिळत नाहीत, it becomes heavy on us. आपल्यावर ते जड जातं. But yet, तरी when we have sought God, आपण जर देवाला प्रार्थना करून शोधलंय there may be delay, but there won't be तर denial. कदाचित उशीर होईल पण नकार येणार नाही. And God's answer may not always be yes. आणि देवाचं उत्तर नेहमीच होकारात येत नाही. See, God always answers prayers, देव नेहमी प्रार्थनांना उत्तर देतो, but पण His answer may be yes, no, or wait. देवाचं उत्तर कदाचित होकार असेल, नकार असेल, नाही तर थांब असेल. See, we can never say that God never answers prayers. आपण कधीच असं नाही म्हणू शकणार की देव प्रार्थनेला उत्तर देत God नाही. answers prayers, देव प्रार्थनेला उत्तर देतो बेटा, but the way He answers is upon Him. पण ज्या रीतीनं देव उत्तर देतो ती रीत देवावर आहे. Amen. आमेन. It means that God is still working in the background, याचा अर्थ देव अजूनही पार्श्वभूमीत काम करत आहे. even though you may not see anything happening around you. आणि जरी तुम्हाला अवतीभोवती काही घडताना दिसला नाही We should keep on trusting. तरी आपण विश्वास ठेवायचा. आमेन. Many times for us, if a tree moves, we understand God is moving. अनेक वेळेला आपण झाड हलताना पाहिलं, झाड हलताना पाहिलं तर आपल्याला असं वाटतं देव हलत आहे, देव कार्य करत आहे. See, हा, at least one leaf has to shake एक पान हललं पाहिजे because we are feeling people का आपल्याला असं वाटणारी माणसं आहे. पण मला वाटलं तर मी करीन. and we are seeing people. आपण बघणारी माणसं मी बघितल्यावर करीन. आपण वाटणारी माणसं मला वाटल्यावर करीन. We are less of believing people. आपण आहे बिलीवर पण आपल्यामध्ये विश्वास फार कमी आहे. We believe more in our eyes आपला डोळ्यांवर जास्त विश्वास आहे. than believing God in faith. देवावर विश्वास ठेवून आपला विश्वास नाहीये. Amen. Amen. And so even when you see that nothing is moving, आणि म्हणून जरी तुम्ही पाहिलं की नाही काही घडत नाहीये, in the spiritual realm it is moving. आध्यात्मिक स्तरात घडत आहे. God is moving it in the spiritual देव realm. आध्यात्मिक स्तरात ते घडवत आहे. Amen. हालेलुया. And it also means आणि याचा अर्थ असाही होतो your patience is being stretched. तुमचा धीर ताणला जातोय. Why? का? So that your blessings may be sustained. की तुमचे आशीर्वाद टिकावेत. Are you getting me? कळतंय ना? ताणलेल्या धीरा पश्चात आलेले आशीर्वाद टिकतात. Praise God. And it means that you are not yet there, but you are almost there. आणि याचा अर्थ असा होतो की तुम्ही अजूनपर्यंत तिथे नाही पोहोचलेला पण आहात, पोचताय. And something good is going to happen to you. आणि काहीतरी चांगलं होणार आहे तुमचं. Amen. आमेन. And so when the wait feels like forever, तर वाट पाहणं जेव्हा असं आपल्याला वाटतं की कायमचं झालंय, remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेवा, Forever is not the end. कायम काही अंत नाही. It's just God taking time. देव वेळ लावतोय. Why? का? To make things perfect for you. गोष्टी तुझ्यासाठी परिपूर्ण करायला. आमेन. हालेलुया. आमेन. And so waiting in one's life is like a very hard classroom session तर which you hate the most. एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये वाट पाहायचं जे काम आहे ना ते फार त्याला अवघड वाटतं. वर्गामध्ये आपल्याला असं घट्ट बसवून ठेवलेलं आहे, काहीतरी कडक शिकवण देत आहेत असं वाटतं ते. Because all the time your eyes run on your watch. कारण मग सारखे तुमचे डोळे घड्याळाकडे जातात, कधी घंटा वाजेल, कधी घंटा वाजेल. And so nobody likes it. आणि कोणाला तसं आवडत नाही. Like waiting for exam results. जसं परीक्षेचे निकाल त्याची वाट पाहणं. It feels like it is forever. परीक्षेच्या रिझल्टची वाट पाहणं असं वाटतं बापरे बापरे कायमच झालेलं आहे. Okay? कधी एकदाच हे संपणार आहे.
Even that 5 minutes is like 5 hours. आणि 5 मिनिटंही त्याला 5 तासासारखी वाटतात. Amen. हो ना? We always like that small needle to move. आपल्याला for us. नेहमी तो लहान काटा आपल्यासाठी हललेला पाहायचा असतो. We don't want the big needle to move. आपली इच्छा नसते की मोठा काटा हलावा. Sometimes the small needle also God uses often in our lives. कधी कधी लहान काटा सुद्धा देव वापरतो आपल्या जीवनामध्ये हलायला. Because all three are on the same watch. कारण तिन्ही काटे एकाच घड्याळातले. ओ देख ऊपर 3 है. Isn't it? 3 है उधर काटे. One is the second, the other is the minute, the other is the hour. 1 सेकंदचा, 1 मिनिटचा, 1 तासाचा. Many times we like the second needle to be moving for us. आणि आपल्याला बऱ्याच वेळेला सेकंदचा काटा हललेला आवडतो. Amen. कारण तो पटापटा हलतो ना. कोई मुझे जल्दी दे दे, कोई मुझे जल्दी ठीक कर दे. But then sometimes God uses the minute needle. पण कधी कधी देव मिनिटाचा काटा वापरतो. And most of the time I have seen He uses the hourly. आणि जास्तीत जास्त वेळेला मी पाहिलंय देव तासाचा काटा वापरतो. But it is all there in the time. पण सगळं वेळेत आहे. It's all there on the same watch. सगळं त्याच घड्याळात आहे. वो घडी दिखा ना. वो 3 काटे तो दिखा बेटा. Yes. Show that clock so people दिखा will see. घडी दिखा. वो 3 काटे दिखा. Can you show? Huh? See that. है रे. See देखो. See the second one is moving so fast. The सेकंडचा second काटा needle. कसा हलतो. पप, 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 पप. And we love that. आपल्याला आवडतं की जल्दी आएगा. The minutes one is slightly slower. मिनिटाचा हळू Okay. आहे. आपण म्हणतो अरे अजून एवढेच 8 नाही वाजले. And so, but the hourly one is really आणि तासाचा frustrating. काटा तर वैताग देतो की अरे अजून 9 नाही वाजले. आमचं कधी संपायचं. And so, waiting for that one phone call or waiting त्या- for that job or एका फोनची वाट पाहणं, एका कामाची वाट पाहणं. sometimes it feels like forever. कधी कधी असं वाटतं बापरे किती वाट पाहायची. एक कायमच आहे. Waiting in a hospital room हॉस्पिटलच्या खोलीत वाट पाहणं, for your medicines, औषधांची वाट पाहणं, for your salary, पगाराची वाट पाहणं. when that first will come or when that seventh will come. की 1 तारीख कधी येईल, 7 तारीख कधी येईल. किंवा असं काही नाहीये का 30 दिवस घरी बसूनही पगार मिळेल. And see, we are not alone in this. असं अजून नाहीये. झाल्यावर सांगूया. हालेलुया. David cried, दावीद रडला. "How long, Lord?" प्रभू किती वेळ वाट बघू. So it's not wrong to cry like David. तसं दाविदासारखं रडणं चुकीचं नाहीये. Amen. If an anointed man can cry like that, it is okay if you and I can cry. अरे अभिषिक्त माणूस दाविदासारखा जसं रडतोय तर तुम्ही आणि मी कोण आहे. आपण पण रडलेलं चालतं. But then we see one thing. पण आपण एक गोष्ट पाहतो. In the case of David, दाविदाच्या उदाहरणात, in the case of Joseph, योसेफाच्या in उदाहरणात, the case of Hannah, हन्नाच्या उदाहरणात finally God stepped in. शेवटी देव आलाच. कारण शेवटी देव येतोच. So whether it is according to the second's timing or the minute's timing or the hourly time. तर ते सेकंडच्या काट्यानुरूप असो, मिनिटाच्या काट्यानुरूप असो, नाहीतर तासाच्या काट्यानुरूप असो. God stepped in right on time. देव अगदी बरोबर वेळेत आला. So waiting does not mean you are forgotten. तर वाट पाहणं म्हणजे देव तुला विसरलाय असं नाहीये. Amen. Amen. It means that God is setting a stage for you. देव तुझ्यासाठी मंच तयार करत आहे म्हणून वेळ लावतोय. He is setting a stage for you. देव तुझ्यासाठी मंच तयार करतोय म्हणून वेळ लावतोय. The waiting seems for us long आपल्याला ते वाट पाहणं फार लांब वाटतं. because we only see today. का आपण फक्त आजचा दिवस पाहतो. Amen. आमेन. But God has eternity to work on. पण देवाकडे अनंत काळ आहे ना काम करायला. Amen. Just imagine if God starts working on you in eternity, what will happen? आणि कल्पना करा देवाने अनंत काळापर्यंत जर तुझ्यामध्ये काम करायला वेळ घेतला तर. See, so praise God, it doesn't take that long time. देवाला धन्यवाद की अनंत काळ घेत नाहीये देव, थोडासा काळ घेतोय. Because God is in eternity, कारण देव अनंत काळातला आहे. but He regards you, you are in time. पण देव तुला मानतो, देव तुझी कदर करतो. देवाला माहितीये तू अनंत काळातला नाही, तू काळातला आहे. म्हणून देव तुझा मिनिट नाही, सेकंड नाही, पण तासात तरी करतो. Amen. आमेन. And God had said in Isaiah 55 verses 8 and 9, आणि यशा 55:8-9 मध्ये देव बोललाय, "My thoughts are not your thoughts."
तुमचे माझे विचार तुमचे विचार नाहीत Neither are your ways my ways. आणि तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. See? आमेन. So once and for all, settle it in your mind. तर एकदाच आणि कायमचं तुमच्या मनात हे तुम्ही सेटल करून टाका. Any kind of thought, all your wise thought is still nothing before God's thought. तुमचे कुठल्याही पद्धतीचे विचार, तुमचे शहाणे विचार देवाच्या विचारांसारखे नाहीयेत. And sometimes we see the clock, but God sees the calendar. कधी कधी आपण घड्याळ बघतो पण देव कॅलेंडर बघतो. आमेन. Because the clock is for today, calendar is for a whole year. कारण घड्याळ आजचं आहे, कॅलेंडर वर्षाचं आहे. And you have a calendar at home. आणि घरात कॅलेंडर असतं ना And you आपल्याला. have a watch also at home. आणि घरात घड्याळ पण आहे, कॅलेंडर पण आहे ना आपलं कॅलेंडर. But see, we don't see the calendar, we see the watch. आपण कॅलेंडर बघत नाही, आपण घड्याळ बघतो. Amen. आमेन. So sometimes God uses the calendar. पण कधी कधी देव कॅलेंडर वापरतो, Sometimes He uses the clock. कधी कधी घड्याळ वापरतो, Sometimes He uses the seconds. कधी कधी सेकंद वापरतो, Sometimes He uses the minutes. कधी कधी मिनिटं वापरतो, Sometimes He uses the hour. कधी कधी तास वापरतो. My thoughts are not your thoughts. माझे विचार तुझे विचार नाहीयेत. Amen. आमेन. And so we see delay. तर आपल्याला उशीर पाहायला मिळतो. While God sees preparation time. देव तयारीची वेळ पाहतो. Amen. उशीर नाही, मी याला तयार करतोय. आमेन. We want to go immediately out. आपल्याला घाई फार असते ना, जल्दी जल्दी. You know how the small children, they want to rush out. लहान मुलांचं कसं असतं, कसं त्यांना पटापटा बाहेर जायचं असतं. But mommy says, no, first dress up nicely and then go out. पण मम्मी काय म्हणते, थांब जरा, नीट कपडे घाल मग बाहेर जा. David was anointed as king. दावीद अभिषिक्त राजा होता, But he had to wait many years. अनेक वर्ष त्याला वाट पाहायला लागली. At the age of 15 or 16, he was anointed by Samuel. 15-16 वर्षाचा असताना शमूएलाने त्याला अभिषिक्त केलं. But next day, he didn't sit on the throne. पण लगेच दुसऱ्या दिवशी तो सिंहासनावर बसला नाही. His waiting was hard त्याचं वाट पाहणं तर फार अवघड, because he was not sitting down, he was running. कारण तो बसलेलाही नव्हता, तो जीव धरून पळत होता. तो शाऊल मागे लागला होता ना, He was running because Saul was सारखा running after धावतो, him. सारखा धावतो, कारण शाऊल त्याच्या मागे लागला. See? So, we always start from grass level. तर आपली सुरुवात नेहमी जमिनीपासून, मुळापासून होते. And sometimes God works in our roots. आणि कधी कधी देव तर आपल्या मुळांमध्ये काम करतो. Amen. आमेन. The world only wants to say that we are starting from grass level. जगाला फक्त असं म्हणायला आवडतं की आम्ही ग्रास लेवल पासून, जमिनीपासून सुरुवात केली. God says, no, I start working from root level. देव म्हणतो मी जमिनीच्या खाली जातो, मी मुळापासून काम करतोय. Because the grass does not last forever. कारण गवत कायम टिकत नाही. They are here and tomorrow they wither away. गवत आज इथे आहे, उद्या ते वाळून जाईल. But a tree has roots. पण झाडाला मूळ असतं So ना. God is wanting you to be a tree rather than a grass. तर देवाची इच्छा आहे तू झाड बन, गवत नको. Amen. आमेन. आपल्याला टिकायचं ना बेटा, Yes. टिकायचं. काँग्रेस गवत नाही बनना. We टिकायचं. have to stand. आपल्याला उभं राहायचंय. वडाचं झाड, Amen. रथमाचं झाड वगैरे वगैरे. Caves and hiding, तर गुहा, लपणं, rejection. नाकारणं, And then God lifts him up. आणि मग देव त्याला उचलतो. हे सगळं झाल्यावर And was God late? आणि मग देवाने उशीर केला का? No. नाही. At proper age, at the age of 30, David sat on the throne. योग्य वेळेला, योग्य वयाला तो 30 वर्षाचा झाला आणि देवाने त्याला सिंहासनावर बसवला. See? आमेन. 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 So at the right time, things will happen for you. तर योग्य वेळेला गोष्टी तुमच्यासाठी घडतील. God knows it. देवाला माहित आहे That you are people of time. की तुम्ही वेळेचे लोक आहात, वेळेचे. And within that time, God is going to bless you. त्या वेळेच्या चौकटीत देव तुला आशीर्वाद देईल. See? आमेन. He will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. I mean, I can prophesy over you. तसं तर मी भविष्यवाण्या सगळ्यांवर करीन हो. But that doesn't work. पण त्याने थोडं काम होतं, तसं काम नाही होत. God works देव काम करतो in His own time. त्याच्या वेळेत. Amen. आमेन. उसका समय आएगा, वो करेगा. See, He's not just working on your watch. तो केवळ तुझ्या घड्याळावर काम करत नाहीये, He sometimes works on the calendar. तो कधी कधी कॅलेंडर वरती काम करतो. And your waiting time is never a wasted time. आणि वाट पाहायची वेळ कधी वाया नाही जात. It's God working behind the curtain, but at the same time developing you. ते पडद्यामागे देव काम करत असतो, पण तुला विकसित करत असतो, सुधरवत असतो. Do you know तुम्हाला माहित आहे,
Because I lost my father at a very young age माझे वडील मी फार लहान असताना वारल्यामुळे and seen hard times, आणि मी अवघड दिवस पाहिल्यामुळे today I can stand. Yes, there is the grace of God, but still God had worked in me. आज मी उभा राहू शकतो. हा देवाची कृपा होती, नाही असं नाही, पण माझ्यात काम झालं ना, काम झालेलं होतं माझ्यात, त्याने काम केलं. That's why today I can endure. मग आज माझ्यात चिकाटी आहे. That endurance has come because of hard times. आणि ती चिकाटी अवघड प्रसंगातनं गेल्यामुळे आहे. See? आणि त्यांच्या संगतीत राहून माझ्यात पण तेच उतरलंय की अभी नहीं हार मानते, ना लौटूंगा गाया बच्चों ने आज, ना लौट, अभी नहीं लौटते. You're not made in the church time, you're made in the wilderness time. तुम्हाला रानाच्या वेळेत घडवलं जातं बेटा, Because there are no hardships sitting here. कारण चर्चच्या वेळेत इथे बसून क्या प्रॉब्लेम है आपको? कुछ नहीं. Yes, you are getting the word of God, praise God for it. वचन तुम्हाला मिळतंय, धन्यवाद देवाला. But the real test of that word, whether it has taken root in you, is outside. पण बोललेल्या शब्दाने तुझ्यात मूळ घेतलंय का, याची परीक्षा बाहेर गेल्यावर होते ना. Amen. चार चौघात तू काय करतो, तू कोणाशी कसं बोलतो. Say, and God's not yet is not never. आणि देव जो म्हणतोय की आता नाही, तर तो असं तर म्हणत नाहीये ना की मी कधीच देणार नाही. It's तो not- म्हणतो आता नाही, Yeah, it's not no. नकार देत नाहीये, तो म्हणतो आता देणार नाहीये. So, delay can be heavy, तो उशीर जड जाऊ शकतो, but trust God, He will work it out for you. देवावर विश्वास ठेवा, देव तुमच्यासाठी काम करेल. Amen. आमेन. Because God is preparing us every day. कारण देव आपल्याला रोज तयार करतोय. Patience, धीर, hope, आशा, it's all being developed in our life. हे सगळं आपल्या जीवनामध्ये विकसित होत आहे. And your patience is building the inner strength in you आणि तुझा धीर तुझ्यामध्ये आतून शक्ती तयार करतोय so that you can hold tomorrow's blessings. की उद्याचे आशीर्वाद तुला धरता यावेत. Amen. Amen. Anything which comes hard, you will always preserve it, you will always value it. जे काय अवघड रीतीनं मिळतं ना, त्याची नेहमी आपल्याला किंमत असते आणि कदर असते, कारण खाल्लेल्या ठेचा आपण विसरत नाही. Amen. And so man's timeline may expire, तर मनुष्याची टाइमलाईन किंवा वेळापत्रिका एक्सपायर होऊ शकते, but God's timeline will never expire. पण देवाची वेळापत्रिका कधी मरत नाही. Amen. आमेन. So God has not forgotten you. तर देव तुम्हाला विसरलेला नाही. Amen. आमेन. God loves you forever, देवाचं तुझ्यावर कायमचं प्रेम आहे. but He will not make you to wait forever. देव तुला कायम वाट पाहायला लावणार नाही, पण प्रेम कायमचं केलंय. Amen. आमेन. And so what feels like forgotten तर जे काही विसरल्यासारखं वाटतं ना, is God setting a stage for you. ते देव तुझ्यासाठी मंच तयार करतो. Amen. Amen. And so if God has made you to wait, there is a reason आणि behind it. देवाने तुला जर वाट पाहायला लावली असेल तर समजून घे, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. Yes. आमेन. Otherwise He will not delay. नाही तर देव उशीर नाही लावणार. Amen. तो चांगला देव आहे, वाईट नाही. So your story is loading, तर तुझी कथा अजून लोड होतीये, so don't press cancel. तर कॅन्सल मारू नको. वो डाउनलोड हो रहा है, डिलीट मत मार. Sometimes Computer. frustration makes us to delete it, कधी कधी वैताग येऊन आपण डिलीट मारून टाकतो ना. but it's still downloading. अरे पण ते डाउनलोड होते तर थांबतं खरं. Amen. तुम्ही कम्प्युटरची माणसं, लॅपटॉपची माणसं तुम्ही. The longer the wait, आणि जेवढं जास्त वाट पाहायला लागते, the bigger the weight of glory. तेवढं गौरवाचं वजन जास्त असतं. Amen. आमेन. And I'm telling you, you will value it. आणि मी सांगतो ना, त्याची किंमत तुम्ही जास्त कराल. Amen. आमेन. Joseph waited in prison, योसेफाने तुरुंगात वाट पाहिली, but grace pulled him into the palace. कृपेनं त्याला महालात आणला नाही, खेचलाय. आणण्यात आणि खेचण्यात फरक आहे. कृपेनं त्याला महालात खेचला. See, the default of waiting is grace. वाट पाहणं त्या डिफॉल्ट आहे, बाय डिफॉल्ट कृपा. Amen. आमेन. The moment God sees you're waiting and in patience and in joy and peace, ज्या क्षणाला देव बघेल की तुम्ही धीरानं, आनंदानं, आशेनं वाट पाहताय, grace will pull you into the palace. कृपा तुम्हाला महालात खेचेल. हालेलुया. Amen. David waited in caves, दाविदाने गुहेत वाट पाहिली, but he saw that his harp was also there with him in the cave. पण जाताना तो वीणाही घेऊन गेला. See?
हे ऑर्गन लेके जाना है सब तरफ. In the cave, he was having the harp. गुहेत वीणा घेऊन गेला, Most विसरला of नाही. the psalms are written in the cave, जास्तीत जास्त स्तोत्र दाविदाने गुहेत लिहिलीत, गुहेत playing the harp there. See? वीणा वाजवून. And the story of David sitting on the throne was already written in his future. आणि दावीद सिंहासनावर बसायची कथा ऑलरेडी त्याच्या भवितव्यात लिहिलेली होती. Your story of your future being bright is already written. तसं तुझ्या भविष्याची उज्ज्वल कथा ऑलरेडी लिहिलेली आहे. Your breakthrough is written. तुझी नवीन सुरुवात ऑलरेडी लिहिली आहे. Okay? आमेन. And I've seen it all. मी पाहिलंय सगळं. From nothing, शून्यातनं I came to this level. मी या स्तरापर्यंत पोहोचलोय. Whatever level you call it. तुम्ही त्याला कुठलंही स्तर म्हणा, कुठलंही लेवल म्हणा, मी नावं देत नाही, तुम्ही समजून घ्या. I was a big zero. मी शून्य होतो, मोठा शून्य, मोठा शून्य. अंक तूच शून्य मागे मोल देशी आला. Amen. But my शून्याच्या future was पुढे- written. माझं भविष्य मात्र लिहिलेलं होतं. शून्याच्या पुढे अंक लागला, समजा 1 तर 10 होतो ना. So there is sweating, आहे. there is pain, तर त्यात घाम there are गाळणं, tears, त्यामध्ये घाम गाळणं, वेदना, रडणं, there is सगळं crying. सगळं असतं त्याच्यात. How long, Lord? किती दिवस, All this is part of किती that दिवस, process. किती दिवस, किती दिवस, हे सगळं त्या प्रक्रियेचा भाग आहे. But it's worth the wait. पण ती वाट पाहणं सुद्धा फार चांगलं आहे. Amen. आमेन. Like if you see the cross looks like the end. जसं तुम्ही जर वधस्तंभ पाहिला तसं वाटतं हा दी एंड आहे, अखेर. The world saw the cross and said, this is the end. जगाने वधस्तंभ पाहिला, जग म्हणालं हा तर अखेर आहे, समाप्त आहे. But heaven saw it differently. पण स्वर्गाने वेगळ्या रीतीनं पाहिलं. Heaven said, स्वर्ग म्हणालं resurrection is only 3 days away. पुनरुत्थान 3 दिवसच आता दूर आहे. वधस्तंभापासून पुनरुत्थान 3 दिवसच लांब आहे. See? And that's how we need to see. तसं आपण बघायचं. You should have Easter eyes, not Good Friday eyes. पुनरुत्थानाचे डोळे ठेवा, गुड फ्रायडेचे नाही. आमेन. Then you will see Easter. मग तुम्हाला पुनरुत्थान दिसेल. Amen. आमेन. And so when God makes you to wait, तर देव जेव्हा तुम्हाला वाट पाहायला लावेल, it's because He's writing a testimony. तर देव साक्ष लिहितोय म्हणून. And if God is writing a testimony, see that you don't rush God. आणि देव जर साक्ष लिहितोय ना तुझी, तू देवाला घाई करू नको. Amen. देवाला लिहू दे. And sometimes when you say how long, आणि कधी कधी जेव्हा तू म्हणतो नाही पण किती वेळ, but किती वेळ. suddenly things happen also. आणि मग अचानक कधी कधी गोष्टी घडतात सुद्धा ना. It's not like a small, low process like today little bit, असं तर नाही tomorrow ना, little bit. एकदम लेंदी प्रोसेस आहे. आज थोडं झालं, उद्या थोडं आहे, नेटवर्क आ रही नहीं, वो गोल गोल घूम रहा, No. वो गोल, ऐसा नहीं. It happens suddenly. अचानक पण होतं कधी कधी. Miracles happen suddenly. चमत्कार कधी कधी Suddenly the अचानक, Lord came through. अचानक प्रभू येतो. Suddenly I'm healed. अचानक मी बरा झालो, Suddenly I got a job. अचानक नोकरी मिळाली, Suddenly I got a breakthrough. अचानक नवीन सुरुवात मिळाली. असं कधी कधी अचानक पण होतं. आमेन. And your delay will be one day your best testimony. आणि एके दिवशी ना हा जो सगळा उशीर झालाय ती तुमची उत्तम साक्ष असेल. Your best testimony. तुम्ही म्हणाल एके दिवशी देवाने वेळ लावला, ते बरंच झालं, कारण मी पण एवढी सरळ नव्हते की मला त्यांनी पटकन द्यावं. See? And sometimes waiting seems to be painful, not only hard. आणि कधी कधी वाट पाहणं अवघड वाटतं, वेदनामय वाटतं. फक्त अवघड नाही, टोचतं, ते टोचतं की किती वाट बघायची. Hard is different, painful is different. अवघड वेगळा शब्द आहे, पण मला टोचतंय. And when is it painful? आणि कधी टोचतं, When you see that somebody else is blessed before you. जेव्हा तुम्ही बघता अरे माझ्या अगोदर हिला मिळालं, Isn't it? मग ते खूप टोचतं. That is more painful. अरे माझ्या अगोदर याला मिळालं, याला, मग ते टोचतं. मेरे से पहले इसने गाडी ली. Like sometimes you feel this fellow does not deserve it. जसं आपण म्हणतो ना कधी, ह्याची लायकी नाहीये, I deserve it actually. माझी लायकी आहे, मला मिळायला होतं. तुम्ही कोण, देव And, का? but let me tell you, पण एक सांगतो, Hannah was the first wife. हन्ना पहिली बायको होती, God blessed Peninnah, the second wife. पण देवाने दुसऱ्या बायकोला
पटापटा आशीर्वाद I दिले. mean, this is not justice, isn't it? हा न्याय नाही ना. सौतीला पटापटा पोरं झाली, पहिल्या बायकोला नाहीच झाली. And so, if Peninnah had one and then Hannah was blessed, it would have been better. पनिनाला एक least- संतान झालं It would have been okay. आणि एक संतान झाल्यावर लगेच जर हन्नाला आशीर्वाद देवाने दिला असता, आपण म्हटलं असतो ठीक आहे बाबा, बॅलन्स्ड आहे, संतुलन आहे. But then God was not going according to the clock, He was going according to the calendar. पण देव तिथे घड्याळ नुरूप नाही, कॅलेंडर नुरूप चालला होता. Because 10 years कारण 10 मुलं and 10 पण 10 children वर्ष. she had and 10 years she waited. 10 मुलं झाली म्हणजे 10 वर्ष गेली आणि 10 वर्ष हन्नेनी वाट पाहिली. So sometimes God works more through the calendar than the clock. तर कधी कधी देव कॅलेंडरवरच जास्त काम करतो की तुझे एक 5-10 साल रुकना पडेगा, एक 5-10 But the साल. blessing that comes to you, पण जो आशीर्वाद तुझ्याकडे येतो, Samuel was better than 10 sons of Peninnah. हन्नेचा एक शमूएल पनिनेच्या 10 पोरांवर भारी. एक म्हणताना एक नारी सगळ्या पुरुषांवर भारी. Bari. It's like तसं that. हन्नेचा एक शमूएल, वाह काय असतं, एक नारी सगळ्या पुरुषांवर भारी. तसं हन्नेचा एक शमूएल पनिनेच्या 10 पोरांवर भारी. And see the kind of worship she had then. आणि काय आराधना केली मग तिने. ओ, Peninnah, after having 10 children, you don't find the kind of worship she had, the kind that Hannah had. पनिनेला 10 मुलं झाल्यानंतर सुद्धा तिने ज्या पद्धतीची आराधना केली नाही तशी आराधना हन्नेनी केली तुटकेपणात. Because your waiting turns it into worship. कारण तुमचं वाट पाहणं आराधनेत बदलतं. And God was waiting for the worship of Hannah. आणि देव हन्नेच्या आराधनेची वाट पाहत होता. When you wait upon God देवाचरणी जेव्हा तुम्ही वाट पाहता and God blesses you, आणि देव तुम्हाला आशीर्वाद देतो, God knows that this fellow will give me a testimony and he will praise me and worship me. देवाला माहित असतं हा साक्ष सांगणार आणि हा मला गौरव देणार. Praise God. आमेन. And what a beautiful psalm she wrote. आणि किती सुंदर स्तोत्र हन्नेनी लिहिलं. Even Mary picked it up from Hannah and wrote it for us. मरियेनं पण हन्नेकडून शब्द घेतले आणि लिहिलं. Amen. I just Hannah had to wait. हन्नेला वाट पाहावी लागली. Lord, do you need my Aadhaar card? Have you forgotten my PAN card or my ration card? हन्ना म्हणाली असेल, प्रभू तुला काय काय पेपर वर्क हवंय ते सांग. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि काय हवंय तुला. Maybe you misplaced my file माझी फाईल कुठेतरी हरवली का. and Peninnah's file is right before your eyes. आणि पनिनीची फाईल तुझ्या समोर आहे का. माझा केस पेपर लागला का नाही हॉस्पिटल. See? मेरा केस पेपर गुम हो गया दिखता. And sometimes कधी कधी the helpers who are supposed to help us also don't help us. जे मदत करणारे आपल्याला मदत करायला हवे होते तेही मदत करत नाहीत. The cup bearer, प्याले दरबार he forgot Joseph. विसरलाच योसेफाला. विसरला. How many years? 2 years. 2 वर्ष. क्या मैं भूल गया. अरे बेटा तू 2 साल भूल गया. See? भूल गया वेरी कॅज्युअली. मैं भूल गया. But he's not at home, he's in the prison. पण तो तुरुंगात आहे ना बेटा, तो घरी थोडा बसलाय. But see, people will forget you. पण लोक विसरतात. In your hard times, when they are blessed, they will forget you. तुमच्या अवघड प्रसंगी जर ते आशीर्वादित झालेले आहेत तर ते तुला विसरणार. But God says, let them forget you, but I will make for Pharaoh to remember you. पण ते म्हणतो त्यांना विसरू दे तुला, मी फारो राजाला तुला आठवणीत आणायला Direct connection. डायरेक्ट फारोच्या डोक्यातच काम करतो मी आता. Not through the peon, direct connection. पिऊनद्वारे नाही, डायरेक्ट कनेक्शन. See, so people may forget, God will not. तर लोक विसरू शकतात आपल्याला, शेवटी लोक आहेत, पण देव नाही And see विसरणार. the miracle, it happened. आणि चमत्कार झाला बघा. That night he was called. त्याच रात्री त्याला हाक आली. Bible says he had to shave, he had to comb his hair, he had to look nice in the presence of the king. बायबल म्हणतं त्याला अप टू डेट व्हावं लागलं. दाढी वगैरे करून, केस नीट करून, कपडे नीट घालून राजासमोर जावं लागलं. And so he had to change from the prison clothes to palace robes. कारण तुरुंगातले कपडे होते ना त्याचे, ते तुरुंगातले कपडे काढून महालात
कुठले कपडे घालून जातात तसे कपडे घालून जावं लागलं. See? And the moment he changed into the new robe, he knew that God has remembered आणि me. ज्या क्षणाला त्याने तो महालात जायचा नवीन जगा घातला, योसेफाला कळलं देवानी माझी आता आठवण केली. So delay with man is just God set up for divine display. तर माणसाने केलेला उशीर म्हणजे देव काहीतरी दैवी प्रदर्शन करणार आहे म्हणून वेळ लागतोय. Joseph probably must have thought, योसेफाला वाटलं असेल, Lord, प्रभू I've been waiting so long. मी एवढी वाट पाहिली, I've started looking old now. आता मी म्हातारा दिसायला लागलो, केस पांढरे झाले, Beard has grown up. दाढी अशी वाढली. What about my marriage? माझ्या लग्नाचं काय अजून What about लग्न- my job? लग्नाचा पत्ता नाही, नोकरी धड नाही, What will happen? माझं काय होईल, What about my future? माझ्या भविष्याचं काय Will it ever happen? होणार तरी आहे का नाही. But see, resurrection is coming. पण पुनरुत्थान येत We आहे. believe in the Christ who is called I am the resurrection. आपण अशा ख्रिस्तावर विश्वास ठेवतो जो ख्रिस्त म्हणतो मी पुनरुत्थान आहे. See, He can resurrect everything that is dead in your life. जे सगळं तुझ्या जीवनात मेलेलं आहे त्या सगळ्याला तो पुनरुत्थान देऊ शकतो. And so, see, God is He works in a very different way. देवाची काम करायची पद्धत आहे ना बेटा फार वेगळी आहे. Mary- म्हणून ती आपल्याला कळत नाही Mary लवकर. and Martha wrote a letter to Jesus. मरेनी मार्तेनी येशूंना पत्र लिहिलं The one whom you love the most is sick. की गुरुदेव ज्याच्यावर तुमचं फार प्रेम आहे तो आजारी आहे. And so Jesus told his disciples, तर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले our friend Lazarus is very sick. आपला मित्र लाजर आजारी आहे फार, So let us wait 2 more days. अजून 2 दिवस थांबू. Why wait 2 more? अरे अजून 2 For दिवस what? थांबू, तो तर आजारी आहे. Say, 2 more days. Why? अजून 2 दिवस कशाला थांबू. Why, Lord? का Because he has to die. त्याला मरायला I पाहिजे. mean, in a technical term, he has to die. टेक्निकली म्हणायला गेलं तर प्रभू जणू म्हणतायत त्याला आधी मरू दे मग उठवतो. It's like, somebody is sick जसं समजा कोणी आजारी आहे, and you come running to me. तुम्ही धावत माझ्याकडे येता, Pastor, come and pray. पास्टर येऊन प्रार्थना करा. No, let's wait 2-3 days. नाही 2-3 दिवस Are you थांबा. busy, Pastor? नाही बिझी No, I'm not busy. नाही मी बिझी नाही. Then why wait? मग का थांबा. No, he has to die. नाही मरू दे त्याला. But why? पण का Do you want to attend the funeral only? काय मैतीला जायचं का डायरेक्ट. It feels strange. विचित्र वाटेल ना मी जर असं बोललो तर. But that is the way God works. पण देव असंच काम करतो. He is a sovereign God. तो साम्राज्य करता देव आहे, राज्य त्याचं आहे. And so when Lazarus died, Jesus said, come, now let us go because Lazarus is dead. तर लाजर जेव्हा मेला तेव्हा मग येशू म्हणाले चला आता आपण जाऊया कारण लाजर मेलाय. But he said, Lazarus is sleeping. पण म्हणाले लाजर झोपलाय. And one of the disciples said, if he is sleeping, he will get up. ते एक शिष्य बोलला नाही झोपलाय तर उठेल, Why you have to go and wake him up? तुम्ही कशाला जाऊन त्याला जाग It करायचंय. is such a far distance. एवढं लांब कशाला जायचं त्या झोपलेल्याला जाग करायला. See, he Shishya. always speaks spiritually. येशू आत्मिक रीतीनं बोलतायत So he बेटा. had to come to their level and say, no, But Lazarus is not sleeping means he's dead. मग येशूला त्यांच्या स्तरावर यावं लागलं आणि शिष्यांना सांगावं लागलं अरे झोपलाय म्हणजे तो मेलाय. See? And so when Jesus entered Bethany, मग येशू जेव्हा बेथानी गावात आले गावात आले Martha said, Lord, if you had been here मार्था म्हणाली प्रभू जर फक्त तुम्ही इथे असताना 2 days back, 2 दिवसांपूर्वी he would have got well, Lord. माझा भाऊ बरा झाला असता मेलाच नसता. Now it's too late, Lord. आता उशीर झाला प्रभू. कोण That बोललं? was the time Jesus said, त्यावेळेला येशू तिला म्हणाले I am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. आहे So, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. so the delay was not a denial. उशीर म्हणजे नकार नाही. It was a preparation for a bigger miracle for greater glory to God. मोठ्या चमत्काराची पूर्वतयारी की देवाला मोठा गौरव मिळावा. See, when you have a bigger testimony, आपली साक्ष जर मोठी असेल now you are expecting for a raise in your salary of 1,000 rupees. समजा 1,000 रुपयाचा वगैरे काहीतरी तुम्ही पगार वाढ अपेक्षित ठेवताय And if you get it,
आणि तुम्हाला मिळाली 1,000 रुपये पगार वाढ, you will not give the testimony. तुम्ही साक्ष देणार नाही. But if they were supposed to give you 1,000 raise, पण 1,000 रुपये त्यांनी तुम्हाला पगार वाढ द्यायला हवी होती, but they give you 50,000 raise. पण त्यांनी दिले 50,000 पगार वाढ. Next Sunday you will be here with your whole family Thanksgiving service. पुढच्या रविवारी तू गेट से ही नील डाउन होके आएगा कि मेरी तो औकात ही नहीं है, लेकिन उसने दिया. मेरी औकात नहीं है. 50,000 मंथली पगार वाढ. उधर से नील डाउन, बंदा इधर. आणि साक्ष. And finally you see all of them आणि सरते शेवटी तुम्ही पाहता ते सर्वजण blessed in some way. आशीर्वादित झाले काही ना काही रीतीनं. David was blessed, Hannah was blessed, Joseph was blessed, दावीद आशीर्वादित झाला, हन्ना आशीर्वादित झाली, योसेफ आशीर्वादित झाला, Martha was blessed, Mary was blessed, मार्था आशीर्वादित झाली, मरिया आशीर्वादित Lazarus झाली, was blessed. लाजर आशीर्वादित झाला, है ना. And so Jesus comes. मग येशू येतात. And when he comes, everything changes. येशू आल्यावर सगळं बदलतं. In one moment, everything changes. येशू आले ना, एका क्षणात सगळं बदलतं. येशू येते. Just say, Lord, फक्त म्हणा, प्रभू, even when the wait feels like forever, जरी मला वाट पाहणं फार नकोसं झालंय, I choose to trust you. तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवायचं निवडलंय. I believe my delay is preparation time. माझा विश्वास आहे हा उशीर पूर्व तयारीची वेळ आहे. My pain will turn into praises. माझ्या वेदना स्तुतीत बदलणार आहेत. And my waiting will end in breakthrough. आणि माझं वाट पाहणं नवीन सुरुवातीत बदलणार I आहे. will not give up, Lord, मी हार मानणार नाही प्रभू, because you are faithful. कारण तू विश्वासू आहेस. Thank you, आमेन. Jesus. हालेलुया. I'm telling you, somebody's breakthrough is already coming now. मी सांगतो ना, कुणाची तरी नवीन सुरुवात ऑलरेडी येते. Because your heart is ready, your heart is prepared. कारण तुमचं हृदय तयार झालंय, तुमचं हृदय रेडी आहे. Faith always prepares a miracle to come. विश्वास नेहमी चमत्कार यायची तयारी करतो. आमेन. And that faith is ready, already bubbling in you now. आणि तो विश्वास ऑलरेडी तुमच्यामध्ये आता आलेला आहे. I'm telling you, there will be a release. आता तो विश्वास पहा येणार, अजून येणार. Somebody is going to become like Hannah now. आता ती सुटका येणार, कोणीतरी हन्नेसारखं बनणार. Yes. आमेन. Somebody is going to become like David now. कोणीतरी दाविदासारखं बनणार आहे. Somebody is going to become like Joseph now. आणि कोणीतरी योसेफासारखं बनणार आहे. Somebody is going to rise up like Lazarus now. आणि कोणीतरी लाजरासारखं आता बनणार आहे. Believe in your heart. हृदयात विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. This is the kind of prophecy you need to take it in your heart and carry हे it. बघा, अशी भविष्यवाणी, अशी प्रोफेसी आपल्या हृदयात आपण ठेवून चालायचं. Yes. प्रोफेसी. Because it is coming from the pulpit, it is coming from God's आणि throne. वेदीवरून देवाच्या सिंहासनावरून येते डायरेक्ट. Amen. प्रोफेसी मागताय, ये लेखिया प्रोफेसी. This is the kind of prophecy you should have. अशी प्रोफेसी पाहिजे, याला प्रोफेसी म्हणतात. Amen. And that's why my wife and I, sometimes when we, go to the Marriott restaurant to eat, मग कधी कधी ना आम्ही दोघ जण JW ला जातो जेवायला. they already have a buffet there. ते बुफे असतो ऑलरेडी, Plenty of food and options. भरपूर खायला खूप. But here's the thing. पण गोष्ट अशी आहे, There is this chef who comes to church. एक शेफ आहेत तिथे जे आपल्या चर्चला येतात. मे बी इज हिअर टुडे. And he loves us. शेफ अनिल, त्यांचा आमच्यावर फार प्रेम आहे. And so whenever we walk in, he tells us, तर जेव्हा केव्हा आम्ही JW ला जातो ते आम्हाला सांगतात, next time, पुढच्या वेळेला whenever you come, जेव्हाही याल ना, just let me know 1 hour before you come. 1 तास जरी अगोदर मला सांगितलं तर चालेल. मला अम्मा म्हणतात, मला अम्मा आप मेरे को टेक्स्ट डाला करो, आने से पहले 1 घंटा पहले भी बोला ना. Because while everyone else is eating from the buffet, कारण सगळेजण बुफे खात असतात, he starts preparing something better पण than the buffet अनिल inside. शेफ आमच्यासाठी काहीतरी चांगलं तयार करतात, Something special for us. स्पेशल तयार करतात. And so while others are eating, बाकीचे जेवत असतात, our plate is empty. आमची प्लेट रिकामी असते. And so people watches. लोक आमच्याकडे बघतात कि Not आए भी eating only or what? आए भी खाने हैं, See. मग खा भी नहीं रहे. What is happening? हे काय झालंय?
Yes, waiting feels like What little was- delay, वाट बघणं but something special is being prepared in that kitchen. उशीर झाल्यासारखं वाटेल, पण त्या किचन मध्ये आमच्यासाठी काहीतरी खास बनवताय. So what we do is we pick up little things. तर आम्ही काय करतो, जातो थोडं थोडं प्लेट मध्ये घेतो. Slowly, he says, eat slowly. का अनिल शेफ सांगून जातात, धीरे खाना, धीरे खाना. And then मग we eat very slowly. हम धीरे खाते. मला सवय है, इनको थोड़ा नहीं होता धीरे, बट करते. So ये फास्ट है एकदम. I'm fast in all things. या ही इज फास्ट इन एव्हरीथिंग. And then मग suddenly अचानक this chef comes with his attendants अनिल शेफ आपल्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर येतात. with prawns, प्रॉन्स, special dishes, ओहो बिरयानी, special drinks. और कुछ पीने के लिए, और कुछ खाने के लिए. And these food you will not find on the buffet table. आणि हे अन्न तुम्हाला बुफेत नाही मिळणार. मुंह को पानी आ रहा है सर. And then every person in the other table, they look at our table. मग सगळे बाकीच्या टेबलावरच्या आमच्याकडे बघतात. And I remember one lady getting up and saying आणि to her मला husband, आठवतं, एक बाई तेव्हा उठल्या आणि आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, तिथं prawn दिसत नव्हतं, इथं आलं नाही, So she तिथं नाही thought दिसत. like how I got prawns and why she didn't get नाही it तिला there. असं म्हणायचं असेल, तिने हळूच आमच्या प्लेट मध्ये बघितलं. लोक बघतात ना, लोक काय काय बघतात. हळूच बघितलं असेल, इनके प्लेट में प्रॉन्स है, हम तो बुफे लेने गए, हमको नहीं मिला प्रॉन्स. आणि काही लोक वोकल फार असतात, वोकल फॉर लोकल, तसं प्रॉन्स हमको नहीं मिला. See, so waiting gave us the benefit of something better than everyone else that was eating. पण वाट पाहिल्यामुळे सगळ्यांपेक्षा चांगलं अन्न So- आम्हाला मिळालं. Praise God. So everyone else may be eating right now before your eyes. तर सगळेजण जरी आता तुझ्या समोर जेवत असले, Don't envy them. तू त्यांची ईर्ष्या करू नको, Don't envy them. हेवा करू नको. Say, I'm waiting for a better one. म्हणा मी वाट पाहतोय, और अच्छा आ रहा है मेरे लिए. I'm waiting upon the Lord. मी देवाचरणी वाट पाहतोय. He is preparing something special for me. ते माझ्यासाठी काहीतरी खास तयार करतोय. Amen. आमेन. Buffet blessings are common, बुफे आशीर्वाद कॉमन आहेत, सगळ्यांसाठी आहेत. but God has His chef ready for us to prepare a special पण meal. देव काय करतो, देवाकडचा एक शेफ आपल्यासाठी तयार ठेवतो Amen. काहीतरी खास बनवायला. So waiting is not punishment. तर वाट बघणं शिक्षा नाहीये. It is positioning you for something better. वाट पाहिल्यामुळे तुम चांगल्या पोझिशन वर येता, तुम्ही काहीतरी चांगलं मिळणार आहे. So eat slowly. तर जरा हळू खा, Amen. हळूहळू खा थोडं. Wait for काय the घाई? chef to prepare something better for you. काहीतरी शेफ चांगलं बनवून आणतील, घाई घाईने खाऊ Don't नका. settle for the buffet. बुफेवर सेटल होऊ नका. Wait for the chef's special dish made just for you from heaven. शेफ कडनं तुझ्यासाठी खास काहीतरी येत आहे, थेट स्वर्गातनं. त्याची वाट बघ. Say that Samuel is coming to your house. तो शमूएल तुझ्या घरी येतोय. That Samuel is coming to your house. तो शमूएल तुझ्या घरी येतोय. Amen. आमेन. Praise God. म्हणून वाट पहा. And भले तिला 10 झाली, तुझा एक येतोय, say, येतोय. and the best meals always take a longer time to prepare. आणि उत्तम स्वयंपाक करायला जरा वेळ लागतो ना. Sometimes you tell mother, quick. So she half somehow she roasts and gives you. कधी कधी आपण मम्मीला म्हणतो, लवकर काहीतरी दे, लवकर काहीतरी दे. मग मम्मी पण अर्धवट करून देते. हा ते खाते मग दाताला हो, दात तुटते पण ते असं. तुटत नाही. काय करायचं, तुम्ही करता घाई, चिपरी कुत्री मागे सोडले असं. So लवकर दे, So आता दे. God doesn't just give you what's on the table. तर देव फक्त तुम्हाला टेबलवर ठेवलेलं देत नाही, He prepares something special for you. स्पेशल तुझ्यासाठी, मेड इन हेवन. While others are eating fast, don't worry. बाकीचे पटपट जेवत असतील, तू काळजी नको You करू. are about to eat the best. तू अतिउत्तम जेवणार आहेस. Amen. And I have learned it the hard way. आणि मी हे अवघड प्रसंगातनं जाऊन शिकलोय. I'm not an overnight preacher here. मी काही एका रात्रीत उभा राहिलेला प्रीचर नाही ना. You see overnight preachers today. अलीकडे फार दिसतात, एका रात्री, अरे कल मैंने इसको देखा था, They are not anointed of God. और कल कुछ और ही हो गया. They are made by the Facebook ते फेसबुक and वर Instagram. बनतात,
ते फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर बनतात, स्वर्गात बनत नाहीत ते. Yes. See, media can lift you up overnight. सोशल मीडिया की दुनिया ही पागल आहे. एका रात्रीत सोशल मीडिया तुला बनवतो. Yes. बनवतो, आणि एका रात्रीच तुला पाडणार. पाडणार पण आहे. We are not made by social media. आम्ही सोशल मीडियावर बनलेलं नाही, We are made by God. आम्हाला देवाने घडवलंय. And it takes time. आणि देवाने घडवायला वेळ लागतो. मी जर अगोदरची मी असते तर असल्या आवाजात मी आलेच नसते. And so ते बसले असते घरीच. So waiting in faith moves you from the buffet line to the chef's table. पण विश्वासाने वाट पाहून ना बुफेच्या लाईनीत ना आपण शेफच्या टेबल कडे येतो. Did God say, ते म्हणाल, I will set a table for you before your enemies in Psalm 23:4. स्तोत्र संहिता 23:4 ते म्हणाला ना, तुझ्या शत्रूंसमोर मी तुला मेज मांडेन. Say. And Bible says in Habakkuk chapter 2 verse 3. आणि हबक्कूक 2:3 मध्ये बायबल The म्हणतो, vision is for a future time, though it seems slow in coming, wait patiently, for it will surely take place, it will not be delayed. दृष्टांत पुढच्या काळासाठी आहे. जरी तो येण्यात उशीर झाला तरी होऊ दे, कारण की ते नक्की येऊन घडणार आहे. आमेन. हालेलुया. Amen. आमेन. And so when we wait for the best things, the right things, it is always hard. तर नेहमी जेव्हा आपण उत्तम गोष्टींसाठी, योग्य गोष्टींसाठी वाट पाहतो ते अवघडच असतं बेटा. Amen. पण त्यातनं गेलो ना तो फायनल प्रोडक्ट बहुत अच्छा निकलता. Like every time you're waiting for a job interview, somebody to call you. जसं समजा तुम्ही नोकरीच्या इंटरव्ह्यूची वाट पाहत असाल की कोणीतरी मला बोलवावं, And every phone call, every phone rings, every time it rings, you pick it up. आणि दरवेळेला फोन वाजला की तुम्ही उचलता. And somebody from Amazon, somebody from somebody, you want to buy a flat, and आणि- here we don't want to buy a flat. आणि असे अलीकडे तर हे असलेवाले फोन पण खूप येतात ना, अमेझॉनचं काय, बँकेचा पण काहीतरी. Loan पाहिजे का? हो ना. आणि नाही पाहिजे बाबा. You walk in the mall, credit card पाहिजे का? मॉल मध्ये पण सुखासुखी फिरू नाही देत, मागे मागे खाड मागताय का? नाही मागता बाबा. Some want to sell insurance. काहींना विमा विकायचा असतो. Amen. लोन पाहिजे का? नको लोन, मला घेऊन जा, चल लोन म्हणून. So life is full of waiting. तर आयुष्य असं वाट पाहण्याने भरलेलं आहे. And the hardest waiting is when you have prayed, cried, knelt down before God. आणि अवघड वाट पाहणं कधी असतं की जेव्हा तुम्ही गुडघे टेकले, गुडघे झिजले, रडलो, प्रार्थना केल्या, पण अजून आलं नाही. You know, for us it's like, I have put so much effort, I should get something back. आपलं कसं असतं, मी एवढे परिश्रम केले, मी एवढी मेहनत केली, मला काहीतरी मिळायलाच पाहिजे. Amen. And पण so, स्वर्गातला कारभार असा नाहीये. स्वर्गात असं होत नाही. we feel that God has put it in a pending file, आपल्याला असं वाटतं देवाने आपला केस पेपर कुठेतरी ठेवून दिला and He has forgotten us. आणि देव आपल्याला विसरला. Amen. पण असं नसतं. देव घडवतोय. देवाने तुला साकार घेतलाय. देव तुला आकार देतोय, आकार. David was nothing, दावीद काय शून्य होता, but then God had to prepare him before he sat on that throne. पण देवाला दावीदाला सिंहासनावर बसण्या अगोदर तयार करावं लागलं. And then once he sat there, nobody could pull him down. See, that is the thing I want and I like. आणि एकदा दावीद सिंहासनावर बसला, मग त्याला कोणी खाली पाडू शकेना. See? मला ते हवंय. And you won't believe. तुमचा विश्वास बसणार नाही. There are many who were with me अनेक जण when I माझ्या, started the ministry. जेव्हा मी मिनिस्ट्री सुरू केली, सेवा सुरू केली, अनेक जण माझ्या सोबत होते. Most of them were calling themselves prophets. आणि जास्तीत जास्त तेव्हा पण या अलीकडे हवाय तशी तेव्हा पण होती, प्रॉफिटच म्हणायचे स्वतःला. Everywhere they used to go, just prophesy. कुठेही गेले की नुसतं प्रॉफेसी. God will bless you. I'm seeing this, I'm seeing that, I'm seeing death. मला असं दिसतंय, मला तसं दिसतंय, You will die. मला you मरण will- दिसतंय, तू मरणार आहे. बस कोणाचं डोकंच हातात यायला हवं. And then once I told the Lord, एकदा मी प्रभूला म्हणालो, Lord, they are gathering so many people. हे लोक एवढी गर्दी गोळा करत आहेत, And here I'm sincerely preaching the word of God. इथं मी प्रामाणिकतेनं तुझं वचन सांगतो. Why people प्रामाणिकतेनं are not coming?
गर्दी माझी वाढे ना. You know what the Lord told me clearly? प्रभू मला काय म्हटलं माहित आहे क्लिअरली, You continue preaching the word of God. तू वचन सांगत राहा. I will confirm that word with signs, healings and miracles. मी ते वचन चिन्ह चमत्कार करून साबित करून दाखवी. You will stay till the end. तू अखेरीपर्यंत राहणार They will all आहेस. go away. ते येणार आहेत आणि जाणार आहेत And they are all gone. आणि ते सगळे गेले. For God's glory I'm saying. देवाच्या गौरवासाठी मी बोलतो, कुणाला खाली पडायला मी कधी बोललेलोच नाही. And I will stand till the very end मी शेवटपर्यंत उभा राहणार, because I am the gospel preacher. कारण मी शुभवर्तमानाचा प्रचारक आहे. फरक आहे. मी Amen. शुभवर्तमानाचा प्रचारक आहे. मी फक्त प्रॉफेसी देणारा माणूस नाहीये. Once God blesses you, एकदा का देवाने तुला आशीर्वाद दिला, nobody can rob away your crown. काय कुणात हिंमत आहे की तुझा मुकुट कोणी चोरेल? See, God may be silent, but He is not absent. देव शांत असेल पण गैरहजर तर नाही ना, हजर आहे. God is not foolish. देव मूर्ख नाही. He understands what you have sown. देवाला कळतंय तू किती झिजली, He तू किती respects पेर, your integrity, your faithfulness. तू किती पेरलं, तू किती झिजली, तू किती खरी आहे, तू किती प्रामाणिक आहे. See, देवाला let your माहित- waiting room become a praying room. तुझी वाट पाहायची खोली प्रार्थनेची खोली कर. Let your waiting room become a praise room. प्रतीक्षेची खोली स्तुतीची खोली कर. Take it as a training ground for you, a training room for you. एक ट्रेनिंगची खोली म्हणून घे. आमेन. की देवाला Man may overlook you, मनुष्य तुझ्याकडे दुर्लक्ष करेल, but wherever you are, पण जिथे कुठे तू आहेस grace will find you out. कृपा तुला शोधेल. आमेन. Grace will find you out and seek you out like it sought David. कृपा तुला शोधेल जसं दाविदाला शोधत आली. See, आमेन. David was not there during the anointing time. दावीद अभिषेकाच्या वेळेला तिथे नव्हता ना, जेव्हा शमूएल आला आणि तेल ओतणार होता, दावीद तिथे नव्हता. But grace will find you out. पण कृपा तुला शोधतील रानात. See, तर आपण जे करतोय ते करत राहायचं. कोई देखे नहीं देखे, मेरा प्रभु देख रहा है. बहुत हो गया. because praying time is not public time. प्रार्थनेची वेळ पब्लिकच्या समोरची वेळ नाहीये. Your good works nobody sees. तुझी चांगली कामं कोणाला दिसत नाहीत. Your Bible study nobody sees. तू बायबल घेऊन अभ्यास करतो बायबलचा, ते कोणाला दिसत नाही. Your kneeling time who sees? तू गुडघे टेकतो, कोणाला दिसत नाही, But God sees. पण देव बघतो. Your And- fasting time nobody sees. तुझी उपासाची वेळ कोणाला दिसत नाही, पण देव बघतो. But God sees. देव बघतो. And God will bless you. आणि देव तुला जरूर आशीर्वाद देईल. Sometimes we feel like, my downloading is taking time, the Wi-Fi is slow. कधी Okay. कधी कधी आपल्याला वाटतं काय नेटवर्क नाहीच आहे इथे, वायफाय स्लो आहे, डाउनलोडच होत नाही पटकन. But sometimes, 99% has been downloaded. For that 1% it takes sometimes hours. कधी कधी 99% डाउनलोड झालेला असतो Isn't it? आणि 1% बाकी आहे पण नेटवर्क लागत नाही. See? And we say, 99% झालं, 1% ला अजून किती वाट आणि बघायची? एक तर आपल्याला वैताग यायला वेळ लागतो का, आपल्या अंगात कधी कुठेही But- येतं. but that- आपण अभी नाही हुआ, अभी तक कैसे नहीं हुआ. That last 1% is God's timing now. पण तो 1% जो राहिलाय ना, तीच तर देवाची वेळ आहे आता. That is the time, don't unplug it. तिथे तू तो प्लग काढू नको. Amen. मला कंटाळा आला आता, फाटूमत झाला आता. See, in Ecclesiastes 3:11, उपदेशक 3:11 Bible says, बायबल म्हणतं God has made everything beautiful in His time. देवाने सर्व काही त्याच्या वेळेत सुंदर केलेलं आहे. So त्याच्या वेळेत. So God's timing is not punishment. तर देवाची वेळ शिक्षा नाहीये. He delays that we may grow in our faith, देव अशासाठी उशीर करतो की आपण विश्वासात in वाढावं, our patience, धीरात वाढावं, in our character. चारित्र्यात सुधरावं, Say, स्वभाव सुधरावा, मीपणा sometimes, अहंपणा सगळं जावं. sometimes when you are sick for 1 month, your character has changed a lot. कधी कधी देव न करो 1 महिनाभर जर आपण आजारी पडलो आणि बिछाना धरला, स्वभाव आपोआप सुधरतो. Say, स्वभाव आपोआप सुधरतो. I'm telling you, in that 1 month, you would have read the Bible few times. त्या एका महिन्यात तू 2-5 वेळेला तर बायबल वाचलंच असेल. In ये क्या हो रहा है? that 1 month, you would have spoken sweetly to your precious ones. त्या एका महिन्यात तू तुझ्या सर्व लोकांशी अगदी गोड बोलला असशील.
And sometimes कधी कधी when the doctor said, we assume you have cancer, I mean that fellow will become a saint. डॉक्टर जर म्हणतात आम्हाला असं वाटतंय की बहुतेक तुला कॅन्सर असेल, The autopsy will tell us, but now we don't know. But नंतर बघू बायोप्सी केल्यावर कळेल आपल्याला, biopsy. पण आम्हाला असं वाटतंय की तुला कॅन्सर असेल. हे ऐकूनच he becomes Saint Joseph. तो संत Saint योसेफ Mary. संत मेरी बनतो कि अभी अपना कुछ खरा नहीं है, See, तो हम पहले से बोल रहे थे सुधर जा, see. तो सुधरना नहीं. And sometimes many of the delays change our character. आणि अनेक वेळा ना अनेक पद्धतीचे उशीर आपला स्वभाव बदलतात. And waiting always teaches us to depend on God. आणि वाट पाहणं नेहमी आपल्याला देवावर अवलंबून राहायला शिकवतं. It removes our eyes from self and puts it on God. आणि आपले डोळे स्वतःवरून काढून देवावर लावतो. Amen. वाट पाहणं. God had to change David from a shepherd boy to a warrior. देवाला दावीदाला धनगर मुलापासून मेंढपाळापासून योद्धा बलवान वीर बनवावं लागलं. Because, and for that he had to bring Goliath in front of him. आणि त्याच्यासाठी देवाला दावीदासमोर गोलायत आणावा लागला. And so each one of us has a Goliath to face. तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गोलायत येतातच. We are all fighting our own Goliaths. आपण प्रत्येक जण आपापल्या गोलायतची भांडतोय, झगडतोय. Some are sitting in his lap, some are under his feet, some have put their feet on his head. काही गोलायतच्या मांडीत जाऊन बसलेत, काही गोलायतच्या पायाखाली आहेत, पण गोलायत प्रत्येकासमोर आहे. See, some have put their feet on his head. आणि काहींनी आपला पाय गोलायतच्या डोक्यावर ठेवलाय. Amen. आम्ही असे पण आहेत. But then one Goliath goes, his cousin is still there. पण गोलायत गेला की संपलं नाही. गोलायतचे अजून भावंड बाकी येतील. Isn't it? त्रास संपत नाहीत ना. एक गेला की दुसरा येईल. David's time, दाविदाच्या वेळेला after meeting Goliath, he also met his cousins. गोलायतला भेटल्यानंतर तो त्याच्या भावंडांनाही भेटला. And so Bible says बायबल in म्हणते Psalm 27 verse 14, स्तोत्र 27:4 wait for the Lord, be strong and take heart and wait for the Lord. प्रभुचरणी वाट पहा, खंबीर हो, बलवान हो आणि प्रभुचरणी वाट पहा. Amen. आमेन. So sit at his feet. तर देवाचरणी बसा. And sometimes you just have to do nothing, just say thank you Lord, I'm still waiting. आणि कधी कधी ना काहीच करायला लागत नाही आणि काही करायचं पण नाही. फक्त म्हणायचं धन्यवाद येशू, मी वाट पाहत आहे. So keep sowing, keep believing, पेरत राहा, विश्वास ठेवत राहा, keep serving, सेवा करत राहा, keep growing. वाढत राहा. Amen. Look Amen. at Joseph. In the prison, you are still using his gifts. बघा ना, योसेफ तुरुंगात सुद्धा आपली दानं वापरत होता. Say, he was interpreting their dreams स्वप्नांचा अर्थ त्यांना सांगवता कैद्यांना. in the prison, तुरुंगात using his gifts. दान वापरतोय. Your gifts should be used not only in good time, but even in the worst time. तुझं दान फक्त चांगल्या काळात नाही, वाईट काळात पण वापरायचं. Continue doing it. करत राहा. Situation should not change your attachment to God and His work. परिस्थिती पाहिजे ना, आपली देवाची जी जवळीकता आहे ती तोडू नको. माणसं सोड, देव नको सोडू. Because that will prepare the way for you to meet Pharaoh. कारण त्यातनच मार्ग तयार होईल तुझ्यासाठी फारोला भेटायचा. Straight Pharaoh. सरळ थेट फारो. Not through the mediums. तू यांच्याद्वारे नाही, थेट फारो. Amen. आमेन. So don't waste your wait. तर तुझी प्रतीक्षेची वेळ Huh. वाया नको घालवू. Don't waste your wait. वाट पाहायची वेळ वाया नको घालवू. Work while you wait. वाट पाहता नाही, काम करत राहा. Amen. आमेन. Work while you wait. वाट पाहताना सुद्धा काम करत राहा. Because it's God's training time. कारण ते देवाचं प्रशिक्षण आहे, ट्रेनिंग आहे. Amen. आमेन. Because your blessing is getting ready. कारण तुझा आशीर्वाद तयार होतोय. Some of your blessing is already ready. It is packing time now. तुमच्यातल्या काहींचे आशीर्वाद तयार आहे, ओ बस पार्सल बांध रहा है. And God is waiting for some that they will be ready. आणि देव काहींची वाट पाहतोय की तुम्ही तयार व्हा, तर मी पाठवतो. Amen. आमेन. Because when God gives, it is worth something precious. कारण देव जेव्हा देतो ना, ते फार मौल्यवान असते. Amen. फार मौल्यवान. I mean, when God gives, it's like a crown or a throne or all powerful things. देव देतो तेव्हा सिंहासन, मुकुट असं एकदम सामर्थ्यवान देतो. Say, David waited in the cave
दाविदाने गुहेत वाट पाहिली, but he got a crown. पण त्याला मुकुट मिळाला, He got a throne. त्याला सिंहासन मिळालं. Joseph waited in the prison. योसेफाने तुरुंगात वाट पाहिली, He walked out with promotion. बढती घेऊन बाहेर आला ना. असं असतं. Hannah waited in tears, हन्नेनी रडून वाट पाहिली, but she ended in triumph because she got Samuel. पण विजयात अंत झाला ना, कारण शमूएल आला ना. So, हार नाही मानायची. sometimes the wait may stretch, कधी कधी वाट पाहणं but it will never break you. पण तुटणार नाहीयेस तू. I was not broken. मी तुटलो नाही, See, ताणला गेलो पण तुटलो नाही. I will not break नाही तुटणार, नाही तुटणार, because my eyes are on God. कारण माझे डोळे देवावर आहेत. My future is bright. माझं भविष्य उज्ज्वल My आहे. future in this earth may not be excellent, या भूतलावर माझं भविष्य अगदी उत्तम नसेल कदाचित, but in heaven it will be excellent स्वर्गातलं भविष्य माझं उत्तम आहे, because I am living for the Lord. कारण मी प्रभूसाठी जगतो. Some of the things you will get here, some of the things you won't get here. काही गोष्टी तुम्हाला इथे मिळतील, काही गोष्टी नाही मिळणार. But Bible says be content with what you have. पण बायबल म्हणतं जे तुझ्याकडे आहे त्यात तृप्त राहा. Because he said, I will never leave you nor forsake you. कारण तो म्हणालाय मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार So नाही. live with that attitude. त्या वृत्तीत जगा, समाधानी, तृप्त. Amen. पण कुरकुर कुरकुर रर रर नन्ना नन्ना नकारात्मक ते नाही पाहिजे. And you know, sometimes people want to have, strong abs, कधी कधी लोकांना six pack. सिक्स पॅक्स ऍब्स. You cannot get six pack in 1 month. आता बॉडी बनवायची एका दिवसात बनते का ती It बॉडी? will take time. वेळ लागतो ना. ते पॅक काय आईस्क्रीमचे पॅक आहेत का लगेच यायला? And see, उसको and बनाना पड़ेगा बेटा, उधर बहुत कुछ जमा हो गया है, वो निकालना पड़ेगा. on the Facebook you can just make it the way you want it. फेसबुक वरती काही होत, जसं हवं तसं होतंय. But in reality, वास्तविकतेत it takes time. वेळ लागतो ना. Amen. हा 2-3 वर्ष जरा जेवणावर कंट्रोल ठेवायला And लागेल. sometimes, even when cooking time, कधी कधी स्वयंपाक करताना just because you can increase the flame, you don't mean to say in short time I will cook. आता तुमच्याकडे तो अगदी मोठ्या फ्लेमचा गॅस आहे म्हणून तुम्ही असं म्हणू शकाल का असा मोठा गॅस लावून No, it will burn टाकते out. दोन मिनिटात होईल. 2 मिनिटात होईल नाही, 2 मिनिटात जळेल. So even if you have that kind of flame, असा जरी बर्नर तुमच्याकडे असला you don't go to maximum. तरी एकदम मोठा पेटवायचा नसतो तो. You have to wait. वाट पाहिजे मध्यम फ्लेम. वो कुकिंग शो में बोलते ना वो लोग, धीमी आंच पर रखिए, उसको धीरे धीरे पकने दीजिए, See? And so उसको धीरे धीरे पका. God never serves half-baked miracles. तसं देव अर्धे अर्धवट भाजलेले चमत्कार नाही पाठवत, It's a perfect miracle. परिपूर्ण चमत्कार, एकदम परिपूर्ण चमत्कार पाठवतो. And faith will always grow in the waiting room. आणि विश्वास न प्रतीक्षा खोलीतच वाढतो. ये पास्टर सावियो ये लोग बैठते ना, ये रूम है, वो रूम को हमने वेटिंग रूम नाम दिया है. वो वेटिंग रूम है, जस्ट याद आया इसलिए बोला. Amen. हमें वेटिंग रूम है वो. वेट माँ वेट. See? And I have seen it in my many years of spending time with God. आणि अनेक वर्ष आता प्रभूच्या चरणी वेळ घालवून मी पाहिलंय. It's such a joy. आनंद वाटतो, It builds up faith in you. विश्वास वाढतो. And- हा? सुख कर एक प्रभूचा संग. साठे अंकल गायचे ना एकेकाळी. Amen. आमेन. Don't get addicted to only clock timing. नुसतं घड्याळाच्या वेळेला व्यसनी होऊ नका. As I said yesterday, जसं मी काल बोललो, when you go to prophets, प्रॉफिट कडे, संदेशाकडे जेव्हा तुम्ही लोक जाता, your waiting time is ended, finished. संपलंच ना. Your faith हो ना. never grows. तुमची वाट पाहायची वेळ संपलीच की विश्वास कसा वाढणार? You become addicted. व्यसन लागतं मग. हात रुको, बोलो अभी बोलो. And so anytime you have trouble, कधी त्रास झाला you don't read the Bible, you run there. मग तुम्ही बायबल वाचत नाही, तुम्ही धावत धावत तिकडेच जाता. You become addicted. मग व्यसन लागतं ना त्या गोष्टीचं. You become like Saul. शौलासारखं होतं मग. If I don't get Samuel, I will go to the witch doctor. मला शमूएल नाही मिळाला तर मी आता चेटूक करणारीकडे जाईन. See? That is addiction.
ते व्यसन आहे, मला लगेच कळलं पाहिजे, उद्या माझं काय होणार. Where is Samuel? Where is Samuel? Samuel is dead. शमूएल कुठे? But I'm addicted to a prophet. शमूएल मेलाय, पण मला संदेश त्याचं व्यसन लागलं. If Samuel is not there, आणि जो शमूएल संदेष्टा मेलाय, call a diviner lady. तर कोणीतरी चेटूक करणारी बाई बोलवा, पण मला सांगा बाबा. And he was the one who chased out all diviners from the land. आणि मग त्यानेच खरं म्हटलं तर सगळ्या चेटूक करणाऱ्यांना काढून लावलं होतं देशातून. But after Samuel's death, पण शमूएल संदेष्टा मेल्यावर he brought them back. त्यानेच सगळ्या चेटूक करणाऱ्यांना परत आणलं. Addiction. व्यसन. And what did he do? आणि काय केलं? He told that lady, त्या चेटूक करणारीला म्हणाला, I want Samuel. मला शमूएल परत Dig जिवंत him from the grave, but bring him to me. खबरेतून त्याला परत आण, पण आण. Addiction. व्यसन. व्यसन Get आहे. addicted to the word of God. अरे वचनाचं व्यसन Get लावा. addicted to God. देवाच्या Get शब्दाचं, addicted to prayer. देवाचं प्रार्थनेचं व्यसन लावा. हे काय उगीचच. And I know मला माहिती some of these prophets. हे असले काही There is one संदेश prophet here roaming. आहे. एक प्रॉफिट मला माहितीये, He इथं broke our church members. फिरत असतो, भटका असतो, इथेच Our कुठेतरी zonal सारखा. pastors, he went there, Ah. broke the fellowship there. आपल्या कितीतरी लीडर लोकांना त्यांनी फोडलंय. आपले काही झोनल पण फोडलेत त्यांनी. Yes, 2-3 zonals, he broke it. 2-3 झोनल त्यांनी फोडलेत आपले. मला सगळं माहित असतं. And you think so God will be with him? आणि तुम्हाला असं वाटतं त्या माणसाबरोबर देव राहील? And you think so if you go there, God will be with you? आणि तुम्हाला असं वाटतं तुम्ही तिथे गेल्यावर देव तुम्हाला आशीर्वाद देईल? God will be with me देव माझ्यासोबत because आहे. I never broke a church. कारण मी नाही चर्च तोडलं. I don't go to people's homes मी लोकांच्या घरी जात नाही. and tell them come to me. या ना, या ना, या ना. मी नाही करत. माझं चर्च नाही तुटणार, मी नाही तुटणार. You see? धोका त्यांना आहे, But मला I'm नाही. not afraid. मला भीती नाही वाटत. If some of the leaders have taken 400, 500, 600 members from our church, आता हे असे काय आपले लीडर मला सोडून जातात, एकटे थोडे जातात. 400, 400, 500, 500 लोक घेऊन जातात. I mean more than 1,000, 2,000 people are gone 1000-2000 जास्त लोक अशी गेलीत because of these हे so-called prophets. नामदारी संदेष्टे. But then what happens? पण मग काय होतं? God is multiplying our church. देव इथे चर्च वाढवतो. मला तर कधी खुर्च्या रिकाम्या दिसत नाही. God will take care of us. देव आपल्याला सांभाळेल ना. You wait upon God. तुम्ही देवाच्या You trust upon God. देवावर विश्वास ठेवा. You mean to say these people can give you faster than God can give you? तुम्हाला असं म्हणायचंय हे नामदारी तुम्हाला देवापेक्षा पटकन देतील? Say, and God is saying wait and these people give you next day. आणि देव म्हणतो वाट पहा, आणि हे लोक तुम्हाला लगेच देतात. I mean something is wrong somewhere. काहीतरी Either कुठेतरी God is चुकलंय. wrong or they are wrong. एक तर देव चुकलाय, नाही ते नामदारी चुकलेत. तुम्ही बघा, देव चुकत नसतो. There is something called waiting time. अरे वाट पाहणं सुद्धा काहीतरी आहे का नाही? Because waiting only will prepare you. आणि वाट पाहूनच तुम्ही तयार होणार आहात. When a moth becomes a butterfly, you cannot push it out of the cocoon. ते फुलपाखरू बनण्या अगोदर कोशातनं त्याला आपण ढकलू तर नाही शकत ना बनायला. If you take it out before time, it will die. वेळ अगोदर ढकलून काढलं तर ते मरेल ना. It has to have its own time. ती वेळ दिली गेली पाहिजे. Even a chicken egg, अंडी सुद्धा कोंबडीची, after the hen sits on that egg for 21 days, ती कोंबडी त्या अंड्यावर 21 दिवस बसल्यानंतर still you don't crack it open. आपण थोडं फोडून फोडून बाहेर काढतो. The chick will crack it from inside. ते पिल्लू असताना ते आतून टर्फल फोडतं. And then you try to help the chick to come out. मग त्या पिल्लाला तुम्ही मदत करता. You don't do it बाहेर first. यायला. तू नको फोडू टर्फल. I know it because I had about 50 to 100 chickens. मला माहित आहे, कारण माझ्या घरी तेव्हा 50-100 कोंबड्या होत्या माझ्या वडिलांच्या काळी. Are you getting me, people? कळतंय का? And waiting time is like the hen sitting on the egg. आणि वाट पाहायची वेळ कोंबडी अंड्यावर बसल्यासारखी वेळ आहे. It is giving the heat. ऊब देते ऊब. तू रुक तो सही, टाइम से पहले ही सब. Amen. आमेन. And the wait will end the moment God's plan is complete for you. आणि ज्या वेळेला देवाची योजना तुझ्यासाठी पूर्ण होईल तेव्हा तुझं वाट पाहणं पण संपेल. Some answers are very quick. काही उत्तरं पटकन येतात, Some of the things happen very quick. काही गोष्टी पटकन होतात. But you should also realize पण कळायला पाहिजे some things will take time. काही गोष्टी व्हायला वेळ लागतो. And patience is always developed when there is time given. आणि धीर वेळ दिल्यानंतरच
विकसित होतो. Some are progressive. काही प्रगतीपथावर Some असतात, go according to clock time. काही घड्याळाप्रमाणे असतात, Some go according to calendar time. काही कॅलेंडर प्रमाणे असतात, And some are answered only in eternity. आणि काहींना अनंत काळातच I उत्तर mean, मिळतं. let me tell you the truth. सत्य सांगतो मी, I just don't want to bust your balloon. मला काही तुमचा फक्त तो उखळी आलेला फुगा फोडायचा नाहीये, But पण I don't want that balloon also to go up, rise and go somewhere else. तो फुगा वर जाऊन आणि कुठेतरी पण जायला नको ना. Amen. जिथे पोचला पाहिजे तिथे पोचू दे. जसं काल पास्टर म्हटले की आपले एल्डर जमीन त्यांचे वडील प्रभूकडे गेले. पास्टर काय बोलले, माझं काम संपलं, मी त्यांना स्वर्गापर्यंत दारापर्यंत पोचवलं. ते पहिले प्रभूत आले, मग जमीन आणि त्याची फॅमिली आली. ही वॉज द फर्स्ट मॅन टू कम. And sometimes the devil also is involved. कधी कधी सैतान पण असतो. Amen. Amen. And we think it is God, आणि आपल्याला वाटतं देव काम करतोय, like it happened in Job's life. जसं इयोबाच्या जीवनात झालं. Because the devil can also try to delay. कारण सैतान पण उशीर लावू शकतो. He may also block some answers. सैतान पण काही उत्तरं ब्लॉक करेल. So you need to realize. तुम्हाला कळलं पाहिजे, And that's why you have to even fight the devil. म्हणून तुम्ही सैतानाला पण झगडायचं, You have to bind the strong man in त्याला Jesus' name. बांधायचं. येशूच्या नावात घे Leave my life. माझं जीवन सोड, Leave my promotion. माझी बढती Leave my सोड, blessing in माझे Jesus' name. आशीर्वाद येशूच्या नावात सोड. See, when Daniel prayed, दानिएलने जेव्हा प्रार्थना केली, God answered immediately. देवाने लगेच उत्तर दिलं. But पण Bible says the prince of Persia in Daniel 10, दानिएल 10 मध्ये बायबल म्हणतं, the prince of Persia, that is the demonic forces, पारसाचा राजकुमार म्हणजे सैतानी शक्ती, they delayed the angel to come down with the answer for 21 days. त्यांनी उशीर लावला की देवदूत 21 दिवस उत्तर घेऊन खाली येऊ नाही शकले. Did you see that? बघा, For 21 days there was a delay not from God but from the devil. 21 दिवस देवाकडनं उशीर नाही झाला, सैतानाने उशीर केला. You can read it in Daniel 10, 12 and 13. दानिएलचा 10वा अध्याय 12 आणि 13 वचन वाचा. And that's why prayer and persistence are important. आणि म्हणून प्रार्थना आणि चिकाटी फार महत्वाची आहे, Say, फार महत्वाची आहे. binding the strong man and waiting goes side by side. त्या सैतानाला बांधणं, वाट पाहणं, सगळं हातात हात घालणं. Sometimes you have to say, कधी कधी म्हणायचं, you devil of delay, leave in Jesus' name. उशीर लावणारा सैतान सोड येशूंच्या नावात, Leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोड. Because if you don't know whether the delay is from God or from the devil, कारण तुम्हाला जर don't माहिती- worry, just bind the strong man in Jesus' name. तुम्हाला जर माहित नाहीये हा उशीर देवाकडनं होतोय का सैतानाकडनं होतोय, तर तुम्ही सैतानाला बांधून टाका. So, a little bit thing I will let you know how the difference is. थोडा फरक सांगतो मी तुम्हाला. If waiting produces patience, peace and growth, वाट पाहण्यामुळे जर धीर, शांती आणि वाढ आली, it's God. तर ते देवापासून आहे. It's God. ते देवापासून आहे. If you have peace in you, वाट पाहताना जर तुझ्या मनात शांती आली, your patience has developed, धीर वाढलाय and you're growing in the Lord, आणि तू प्रभूत वाढतोय, it is God. तर ते देवाकडनं आहे. If your waiting produces fear आणि तुझ्या वाट पाहण्यात जर तुला भीती वाटायला लागली, and doubt शंका आली and giving up, आणि हार मानायचं वाटलं, it's the enemy, तर तो शत्रू सैतान आहे. it's the devil. तो शत्रू सैतान आहे. So you have to bind the strong man. मग तिथं सैतान बांधायचा. Like in 1 Thessalonians 2:18, जसं 1 तेसलनी 2:18 Paul says, पॉल म्हणतो, we wanted to come to you, but Satan hindered us. 1 तेसलनी 2:18 पॉल म्हणतो, आम्हाला तुमच्याकडे यायचं होतं, पण सैतानाने आम्हाला अडचण घातली. See, that was not God, देवाने नाही, it was the devil. सैतान. So God's waiting is never wasted. तर देवाचरणी वाट पाहणं वाया नाही जात. And the devil's delay is always temporary आणि सैतानाकडनं आलेला उशीर नेहमी तात्पुरता असतो. because you are binding the strong man. कारण तुम्ही त्या सैतानाला बांधत असता. And so faith and persistence should go hand in hand. तर विश्वास आणि चिकाटी हातात हात घालून गेली पाहिजे. I mean, God makes you to wait, आणि देव जेव्हा तुम्हाला वाट पाहायला लावेल, trust his timing. विश्वास ठेवा त्याच्या वेळेवर. I mean, the devil delays, आणि सैतान जेव्हा उशीर लावतो fight in prayer. तेव्हा प्रार्थनेत भांडा. Are you getting me, people? कळतंय? कळतंय ना? Either way, don't give up. हार मानायची नाही. असं असो नाही तर तसं असो, Don't give up हार नाही मानायची. because your answer is on the way. कारण तुमचं उत्तर मार्गावर आहे. And remember, आणि लक्षात ठेवा, waiting is not God forgetting. वाट पाहणं म्हणजे देव तुला विसरलेला नाहीये. It's your God preparing.
देव तुला तयार करतोय. आमेन. Amen. Amen. Because God knows your destiny and He is ready to do things for you in your destiny. कारण देवाला तुझ्या आयुष्याची दिशा माहिती आहे आणि देव त्या दिशेनं काम करायला तयार आहे. Like you write down 50 resumes and not one reply comes back to you. तसं समजा तुम्ही 50 रेझ्युमे पाठवले, एकालाही उत्तर नाही आलं, You start refreshing your emails मग तुम्ही मेल रिफ्रेश करायला लागता. like आलाय it's का? the second coming now. काही मेल आलाय का, काही मेल आलाय का, जसं दुसरं आगमन येशूच आहे तसं. And others are just getting their jobs. आणि बाकीच्यांना तर नोकऱ्या लागतायत, They're getting their promotions. प्रमोशन मिळतंय They're getting fat salaries. आणि त्यांना पगार पण भरमसाठ आहेत Here you're still waiting. आणि तू अजून वाट पाहतोय. See, God is not ignoring you. देव तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाही. Amen. आमेन. He is positioning you for the right door. See? देव योग्य दारासाठी, योग्य दाराकडे तुझी जागा तयार करतोय. So don't get angry on God. देवावर चिडू नका. And in the meantime, while you wait, आणि मधल्या काळात वाट पाहताना upgrade your skills. तुमच्या कला ज्या आहेत त्या अजून अपग्रेड करा. Amen. आमेन. Because your palace is coming. कारण तुझा महाल येणार आहे. Your palace is coming. कलांना धार लाव ना. मीनवाईल कलांना धार लाव Yes. आणि वापरत राहा. Because महाल येतोय. sometimes you see your friends getting better jobs and engaged and मग कधी-कधी things happening. तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुमच्यापेक्षा चांगलं करताना पाहता. अरे याची एंगेजमेंट झाली, अरे याचं लग्न झालं. And sometimes some of those people, the couples who get engaged or married, they put their फोटो ऑन द इंस्टाग्राम. आणि मग कधी कधी ज्या जोडप्यांचं एंगेजमेंट झालंय, लग्न झालंय, ते सोशल मीडियावर फोटो टाकतात. बघा, डेव्हिल सेज बघा. मग सैतान यांना म्हणतो, यांना घर बसल्या डिप्रेशन. अरे देखो की शादी हो गई. सी हाउ नाइसली दैट कपल इज स्माइलिंग, होल्डिंग किती हँड्स. छान आहे, हातात हात घालून. कितने मस्त दिख रहे ना. लॉर्ड, यू हैव लॉस्ट माय एड्रेस. प्रभू, तू माझा पत्ता विसरला का. Lord, did the angel forget my file? देव What's बाप्पा, happening, Lord? देवदूत माझी केस पेपर विसरले का. God is preparing something better. देव काहीतरी चांगलं तयार करतोय. Amen. आमेन. आएगा तेरा भी टाइम आएगा. Amen. आमेन. तेरा भी आएगा, तू भी डालेगा. Lord, I'm living in a rented house. प्रभू, मी भाड्याच्या घरात राहतो. How long should I live? किती दिवस. God will give you a house. देव देईल ना स्वतःच. तोवर घर तर आहे ना, झाडाखाली तर नाही ना. मग धन्यवाद द्या. God will give. देव I देईल बेटा. know God will. मला माहित आहे देव देणार. Amen. आमेन. And I mean, He loves us so much. He wants to give us. देवाचं आपल्यावर एवढं प्रेम आहे ना की देवाला आपल्याला द्यायचंय. And God is seeing our struggles. He sees our tears. आणि देव आपले अश्रू पाहतो, आपले संघर्ष पाहतो. And He teaches us at times stewardship. आणि देव त्या वेळेला, त्या काळात आपल्याला कारभारी पण, साखरी पण शिकवतो. He teaches us faith. शिकवतो, विश्वास शिकवतो. Amen. आमेन. But don't measure your life according to your bank balance. पण तुझं जीवन जे आहे ना, त्याचं मोजमाप तुझ्या बँकेच्या बॅलन्सवर नको करू. Measure it by God's faithfulness. देवाच्या विश्वासूपणावर कर. Life does not consist in the things that you have. जीवन आपल्याकडे किती गोष्टी आहेत यावर बनत नाही. See how strong you are in the Lord. प्रभू तू How किती, close you are in the Lord. प्रभू तू किती स्ट्रॉंग आहे. Whether you're working in for the kingdom of God. प्रभूच्या किती जवळ आहेस. देवाच्या राज्यासाठी तू काम करतोस का ते बघ. Amen. आमेन. आमेन. बाकी काय, श्रीमंत गरीब सगळे एकासारखेच मरतात ना. Amen. जाताना कोण काय घेऊन You जात. know, I read somewhere मी कुठेतरी वाचलं, there is this Chinese bamboo tree. एक चायनीज बांबूचं झाड आहे. It takes about 5 years underground. 5 वर्ष जमिनी खाली लागतात त्याला. 5 years underground to grow. 5 वर्ष त्याला जमिनी खाली वाढायला लागतं. Before you even see a small shoot outside the ground. बाहेर छोटसही ते फुटत नाही जोवर ते 5 वर्ष जमिनी खाली वाढत नाही. It's not seen outside. दिसत नाही 5 बाहेर. years it is only underneath it is growing. 5 in the वर्ष dark. 5 वर्ष त्या अंधारात
जमिनीखाली वाढतंय. दॅट्स इन ग्रोथ, इनसाइड ग्रोथ. Yes. But in the 5th year, पण 5व्या वर्षी it grows to 90 feet. 90 फूट उंच होतं. In the 5th year, 90 feet it grows. 5व्या वर्षी ते 90 फूट उंच होतं. That also only in 6 weeks. तेही 6 आठवड्यात. That is a miracle. हा चमत्कार आहे ना देवाकडचाच काहीतरी. See, and so waiting at times feel that nothing is happening on the surface. तर कधी कधी आपलं असं होतं, वाट पाहताना आपल्याला असं वाटतं कुछ नाही हो रहा. But roots are growing deep inside the अरे dark. पण मुळं आतमध्ये वाढतायत, अंधारात. Amen. अंधारात मुळं वाढतायत. And so while you wait, आणि वाट पाहताना God is growing your roots in faith. देव विश्वासाने तुझी मुळं वाढवतो. Amen. आमेन, आमेन. That is the way God works. असं देव काम करतो. So all that waiting that you are doing today, तर आज पण जी काही तुम्ही लोक वाट पाहताय it's not wasted years. ते वाया नाही जावं, बर्बाद नाही हो रहा. No त्यांच्या- waiting upon the Lord is wasted. देवा चरणी वाट पाहणं वाया जात नाही. आम्ही Because, पाहिलंय, yes, we have seen in our lives, आमच्या जीवनात आम्ही पाहिलंय. if you rush ahead, you will crash. घाईघाईनं देवा पुढे गेलात ना तर आपटून पडाल. When you are in a traffic जेव्हा तुम्ही ट्रॅफिक मध्ये असता, and the red signal is there, समजा सिग्नल लागला. that red signal is not punishment for you. सिग्नल म्हणजे शिक्षा नाहीये. That red light is a punishment for you. लाल रंगाचा सिग्नल शिक्षा नाही ना, It is protection for you. संरक्षण आहे, है ना. Sometimes you say, अरे लाल लाईट आलं बघा. असं नाही, अपनी तो बात ही क्या, आपण पुन्हा के बाजीराव. सगळीकडे आम्हीच Red पाहिलं. light is protection. If you break it, you break अरे completely. लाल दिवा आहे, ते संरक्षण आहे. तू सिग्नल तोडला, गाडी पुढे नेली तर मरशील ना बाबा. Red light says wait, लाल दिवा म्हणतो थांब, and it will save you from the accidents. आणि अपघातापासून तुला तो वाचवेल. The accidents that you cannot see. जे अपघात तुला दिसत नाहीयेत पण होऊ शकतात. Amen. आमेन. And so you have to wait whether you like it or not. मग वाट पाहायची, आवडो न आवडो प्रश्नच नाही. Does that mean that red light will be there from morning till night? आता तो रेड लाईट, तो सिग्नल काय सकाळपासून रात्रीपर्यंत असणार आहे का? Something is wrong then with the light. असं असेल तर तिथं काहीतरी गडबड आहे. Say, ते 5 सेकंदाचं 10 सेकंदाचं असतं. but we cannot wait. No? आपल्याला तेवढी वाट बघायला होत नाही. We just want to. आपल्याला घाई घाई I'm नुसती telling घाई. you, not some of the drivers of India, if they go to America, हो ना. their license will be cancelled forever. आपले काही भारतीय ड्रायव्हर जर गेले कुठेतरी फॉरेन मध्ये तर तिथं त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल होईल. And they will be put in the prison forever. त्यांना तुरुंगात टाकतील ते कायमचं, की ऐसा ड्रायव्हिंग करताय क्या. There you don't even honk. तिथं हॉर्न नाही वाजवत कोणी. They will look at you as though you have come from planet Mars. हो, कोणी हॉर्न वाजवला तर त्यांना असं वाटतं हा कुठल्या तरी परग्रहात ना आलाय. Even when you are in the inter roads, आतमधल्या रस्त्यावर सुद्धा empty, रिकामा रस्ता असेल, there will be a interjection there. काहीतरी असेल तिथून वळण, I mean, there is another road there crossing. दुसरा रस्ता असेल, You have to still wait there. तरी वाट पाहिजे. Nobody is there. No dog, no cat. कोणी नाहीये रस्त्यावर, ना माणूस No आहे, cow. ना कुत्रा आहे, ना गाय आहे, ना मांजर आहे. You have to still wait तरी for a थांबायचं few seconds. काही मिनिटं, काही सेकंद. Sometimes I tell them, why are you waiting? Nobody is there. कधी कधी मी तिथे गेल्यावर म्हणतो ना माझ्या लोकांना, जे कोणी नातेवाईक आमचे आहेत त्यांना, की कशाला वाट पाहताय, Nobody is there. कोणी नाहीये. No, we have to wait. त्यांना नाही, नियम आहे, नियम Say, नियम पाळतात ते. नियम. Amen. A mother waits for 9 months. एखादी आई, जी आई होणार आहे, 9 महिने वाट पाहते ना, She can't rush it also. घाई नाही करतायत तिला, 9 महिने वाट पाहावी लागते. If it comes soon, it's dangerous for that लवकर child. आलं तर ते बाळ धोक्यात पडतं. Say, 7 months 6 months Amen. प्री मच्युअर डिलिव्हरी म्हणतात त्याला, ते धोक्यात आहे. Same with blessings. तसंच आशीर्वादांचं आहे. You cannot trust your timing. You have to trust God's timing. तुझ्या वेळेवर विश्वास ठेवू नको, तुला देवाच्या वेळेवर विश्वास ठेवावा लागेल. Because early delivery will always lead to weak results. कारण लवकर झालेली प्रसूती अशक्त रिझल्ट देतात. Perfect timing brings healthy destiny. परिपूर्ण वेळ आरोग्यवान आयुष्याची दिशा देते. Amen. Sometimes you wait for the train. कधी कधी
तुम्ही ट्रेनची वाट पाहता. Now in metro also you don't have to wait much. आता मेट्रो पण आहे, मेट्रोला तर फार वेळ उभं राहावं लागत नाही. Our times when we used to go from here to Lonavala, आमच्या काळी इथून जर लोणावळ्याला जायचं असेल, if we missed that train, after 1 hour another train came. एक ट्रेन चुकली तर एका तासाने दुसरी यायची. You must have waited for a train, isn't it? तुम्ही वाट पाहिली असेल ना ट्रेनची. And then sometimes you feel like giving up. मग कधी कधी हार मानावीशी वाटते. But as you walk away, then the train arrives at that time मग only. कधी कधी असं होतं तुम्ही निघून जायला निघता आणि तेव्हाच ट्रेन येते. Amen. आमेन. Sometimes you near miss it, sometimes you miss it. कधी कधी तुम्ही काही सेकंदाने मिस करून जाता. See? And so many people give up before God shows. तर अनेक लोक देव येण्या अगोदर हार मानतात. See? असं नाही करायचं. See, if the train timing is at 9 p.m. समजा 9 वाजता ट्रेन आहे, If you are there at 8:30, तुम्ही 8:30ला स्टेशनवर गेला, then you can roam around. मग तुम्ही अर्धा तास भले फिरला, See? No problem. ठीक आहे. But if it is 9:05, पण 9:05 झाले you better sit there. तर तिथंच बसायचं, कारण ती कधी पण येईल. आता Isn't it? तिथंच बसायचं. आता ती कधी पण येईल. I mean, it may arrive at 10 p.m. also, 10ला पण येऊ शकते, but you cannot go away पण निघून जाऊन चालणार नाही, because the train timing is 9. कारण ट्रेनचं टायमिंग होतं 9चं. So you cannot run तर पळून नाही जाऊ शकत तुम्ही आता, because it can be another next 2 minutes or 2 hours. का आता ती पुढच्या 2 मिनिटात येईल, नाही तर 2 तासात येईल. Amen. आमेन. So yours is 9 p.m. now. तर आता 9 वाजलेत तुमचे, उठून जाऊ नका, गाडी आ रही है. It is 9 p.m. now. तुमचे 9 आता वाजलेत. So wait upon God. देवाचं निवाट पहा, Amen. उठून जाऊ नका. Wait तेरी upon गाडी. God. Something good is going to happen. देवाचं निवाट पहा, काहीतरी चांगलं होणार आहे. Praise God. आमेन. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. Yes, Lord, we are waiting. We are waiting upon you for so many things, Lord. हालेलुया. But we trust in you, O God. देवप्पा, अनेक गोष्टींसाठी तुझ्या चरणी आम्ही वाट पाहतो, पण विश्वास ठेवतोय, And that makes our waiting sweeter. आणि त्यातून आमचं वाट पाहणं गोड होतंय. That makes our waiting with confidence. त्यातून आमचं वाट पाहणं विश्वासाने होतं. Our waiting is with hope. आमचं वाट पाहणं आशेच आहे. The world that waits upon the world and the people, जे जग जगावर आणि लोकांवर वाट पाहतं, it is a painful waiting. ते वेदनामय आहे. But our waiting is sweet आमचं वाट पाहणं गोड आहे, because our dependency is on you, Lord. कारण आमचं अवलंबन तुझ्यावर आहे. स्वावलंबन आम्ही फार पूर्वी सोडलंय. Thank you, Master. आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Yes, many of you are waiting for things to happen. तुमच्यातले अनेक जण गोष्टी घडाव्यात म्हणून वाट पाहतायत. Don't give up. हार मानू नका. During the waiting time, वाट पाहायच्या काळात be more joyful, अजून आनंदी राहा, be more peaceful, अजून शांतीनं राहा, draw more close to God, अजून देवाच्या जवळ या, live for God, देवासाठी जगा, work for God, देवासाठी काम करा, work for His kingdom. त्याच्या राज्यासाठी काम And you करा. won't even realize when that blessing dropped in your lap. तुम्हाला कळणार पण नाही तो आशीर्वाद कधी तुमच्या मांडीत पडला. आमेन. One lady came here on one Saturday एकदा एक बाई इथे आली शनिवारच्या सभेला. and she brought her friend. काही मित्रांना घेऊन आली. Her friend she brought. मैत्रीण होती वाटतं, घेऊन आली. And that friend of hers needed some kind of healing. त्या मैत्रिणीला काहीतरी आरोग्य हवं होतं. And that Saturday, त्या शनिवारी a miracle happened. चमत्कार घडला. Her friend was healed तिच्या मैत्रिणीला आरोग्य मिळालं while she was still suffering. आणि तिला त्रास सुरूच होता. But yet, तरी she continued bringing people. ती लोकांना आणत राहिली. And she testified one day, आणि एके दिवशी तिने साक्ष सांगितली, I didn't even know when I was healed. मला कळलं पण नाही मी कधी बरी झाले. That pain, when it was gone, I don't know. ती वेदना कधी गेली मला माहित नाही, Because I was bringing others here. कारण मी इतर लोकांना घेऊन येत होते. It does happen that way. असं होतं When we start living for His kingdom, जेव्हा आपण त्याच्या राज्यासाठी जगायला लागतो. you don't even realize कळत पण नाही when God blessed you. देवाने कधी आशीर्वाद दिला, घसा कधी बसला आणि घसा कधी उघडला. Yes, you will not even realize. देवाचरणी वाट पाहताना कळतं. Amen. समज भी नाही आता. So let us take some worship song. आराधना करू चला. El Shaddai, आराधना
तेरे जैसा कौन है हालेलुया. जो मेरा भला करे. आमेन आमेन. मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. हालेलुया. आमेन. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे. Yes, Lord. मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. हालेलुया. आमेन. मेरे जीवन का स्वामी हालेलुया. आधार बना तू आमेन. प्रभु जी. Sing it, बेटा. तू नहीं Sing तो it. मेरा जीवन आमेन आमेन. व्यर्थ हो जाएगा. Yes. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू Amen. प्रभु जी. तू नहीं तो मेरा जीवन हालेलुया. व्यर्थ हो जाएगा. एल शद्दाई आराधना, एलोहीम आराधना, Yes. अदोनाई आराधना. We worship you, Lord. यहोवा आराधना, एल शद्दाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यहोवा आराधना. हालेलुया. बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोंछे तूने. आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे. बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोंछे तूने. आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे. एल शद्दाई आराधना, Amen. एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यहोवा आराधना. एल शद्दाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यहोवा आराधना. एल शद्दाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यहोवा आराधना. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद. Father. तुझे आभार. What a joy, O Master, किती आनंद आहे to know देवा. that you are there, हे जाणून की तू आहेस. that all our prayers reached you. की आमच्या सगळ्या प्रार्थना तुझ्यापर्यंत The पोहोचतात. day Daniel prayed, the same day the answer came. ज्या दिवशी दानिएलनी प्रार्थना केली त्याच दिवशी उत्तर आलं. Your voice is always, your ears are always tuned to our voice. तुझे कान नेहमी आमच्या आवाजाकडे असतात. Father, delay is not denial. देवप्पा उशीर म्हणजे नकार नाही. We know आम्हाला माहित you're आहे preparing things for us, तू आमच्यासाठी गोष्टी तयार करतोय. better things for my people. चांगल्या गोष्टी माझ्या लोकांसाठी तयार God is करतोस. preparing better things for you. देव चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी तयार करतो. Don't give up. हार मानू नका. Don't lose that smile. आणि ते हास्य जाऊ देऊ नका. Don't lose that holiness. तू पवित्रता जाऊ देऊ नका. Don't lose that faithfulness. तो विश्वासूपणा सोडू Don't नका. lose that dedication. इमानी इमानदारी आणि ते समर्पण सोडू Don't नका. lose that devotion. आणि ती भक्ती सोडू नका बेटा. Don't lose their morning prayers. सकाळच्या प्रार्थना बंद नका करू. Don't lose that reading of the Bible every day. बायबल वाचायचं रोज बंद नको करू. Continue it. करत राहा. Continue it. करत राहा. Because these things will open up God's heart more towards you याच and गोष्टी quicker. देवाचं हृदय तुझ्याकडे जास्त उघडणार आहेत. The process प्रक्रिया प्रक्रिया will take time, प्रक्रियेला वेळ लागेल. but it takes you on the road of miracle. पण ती प्रक्रिया तुला चमत्काराच्या रस्त्यावर आणते. You are in the process time. रबा शाखा संदो तू प्रक्रियेच्या वेळेत आहेस. Yes, we are all in the process time. आपण सगळे प्रोसेस मध्ये आहोत. We are all in the process time. सगळे प्रोसेस मध्ये आहोत. Things are working. गोष्टी घडतायत. God is preparing things देव गोष्टी तयार करतोय and He will do it very आणि soon. देव फार लवकर ते करेल. Amen. आमेन आमेन. And God is doing it. आणि देव ते करत आहे. For some of you, तुमच्यातल्या काहींसाठी it will be like second time. दुसरी संधी असेल A time which has seconds. किंवा सेकंदाच्या काटासारखं असेल. For some, काहींना
Time will be like minutes. मिनिटासारखं काम असेल की काही मिनिटात झालं, काहींचं काही Some it will सेकंदात, be like hour time. काहींना सेकंद वाट पाहायला लागेल, काहींना But मिनिटं some वाट it will be पाहायला like लागेल, calendar काहींना time. तासभर वाट पाहायला लागेल, काहींना महिना, वर्ष, वर्षोन वर्ष Calendar time. वाट पाहावी लागेल कॅलेंडर प्रमाणे. But even in your waiting, तुमच्या त्या वाट पाहण्यात सुद्धा grace will be supplied to you. कृपा तुला दिली जाईल. हालेलुया. He is not asking you to wait in your own strength. तो तुला स्वतःच्या शक्तीवर वाट पाहायला सांगत No. नाही. Grace will be supplied to you. कृपा तुला देईल तो. And that's हालेलुया. why that waiting becomes sweeter. म्हणून ते वाट पाहणं गोड बनतं. Amen. Amen. You don't even realize कळत पण नाही that you had waited so many years. तुम्ही एवढी वर्ष वाट पाहिली. Some of you have waited for years. तुमच्यातल्या काहींनी वर्षोनवर्ष वाट पाहिली, But it doesn't feel like you have waited for पण years. तुम्हाला ते जाणवत नाही की एवढी वर्ष मी वाट Some पाहिली. have waited for months. काहींनी महिनोन महिने वाट पाहिली, Some waited for weeks. काहींनी आठवडे वाट पाहिली, But you had not given up पण हार नाही मानली, because of the grace that has been supplied आणि to जी you. कृपा तुला दिली गेली होती. So hold on. तर धरून राहा. If grace comes in the waiting period, जर कृपा प्रतीक्षेच्या काळात आली, that shows त्यावर your दिसतं miracle will come soon. तुझा चमत्कार लवकर येईल, It is coming soon. लवकर येईल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I pray for my people. मी प्रार्थना करतो माझ्या If the लोकांसाठी. devil is against their जर coming सैतान त्यांच्या and their blessings, सैतान त्यांच्या आशीर्वादांच्या विरोधात I असेल, command you, you devil, त्या सैतानाला मी आज्ञा in the करतो name of Jesus, येशूंच्या नावात leave their blessings in Jesus' name. त्यांचे आशीर्वाद येशूंच्या नावात सोड. Leave their breakthrough in Jesus' name. त्यांची नवीन सुरुवात येशूंच्या नावात सोड. Leave their promotion in Jesus' name. त्यांची बढती येशूंच्या नावात सोड. Leave their praise in Jesus' name. त्यांच्या प्रार्थना स्तुती येशूंच्या नावात सोड. Leave that answer that has to come to them in Jesus' name. जे उत्तर त्यांच्याकडे यायला हवंय ते येशूंच्या नावात सोड. Because the answer is with the angels. कारण उत्तर देवदूताकडे आहे. But the devil stops the angels. सैतान थांबवतो But देवदूताला. I break those powers of the devil पण त्या सगळ्या सैतानी शक्त्या मी बांधतो in the high places उच्च in the स्थानात name of Jesus, येशूंच्या नावात, so that the release may come speedily. की सुटका पटकन यावी. It will come speedily to you. पटकन सुटका यावी. Yes, it will come speedily to येईल you. येईल पटकन सुटका And येईल. you tell the Lord, मग तुम्ही प्रभूला the सांगा day it comes, त्या दिवशी येईल, I will testify, Lord. त्या दिवशी मी येऊन साक्ष Say, सांगेन. God wants that. देवाला तेच Say, हवंय. I will testify. म्हणा मी साक्ष सांगीन I will give a thanksgiving prayer. आणि मी आभार प्रदर्शनाची I उपासना will करीन. glorify your मी name. तुझ्या नावाला गौरव देईन. The day the blessing comes, ज्या दिवशी आशीर्वाद I येतील will not sit quiet. मी शांत बसणार I नाही. will testify to मी everyone. सगळ्यांना साक्ष सांगणार. That's what Jesus told that infirm man who was healed. असं येशूंनी त्या व्याधी असलेल्या माणसाला सांगितलं, Go. त्याला आरोग्य मिळालं की जा Go to the 10 cities जा 10 नगरांमध्ये जा. and tell them how good the Lord has been to you. सांग त्यांना देव तुझ्याशी किती चांगला राहिला आहे. Say, that is important. ते महत्वाचं आहे. Thank you, Jesus. आमेन. धन्यवाद येशू. Be blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen and आमेन. amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा.